सौ फोडूनिया भले वरी पैसरी पावले श्री गुरूंचे मनोजवं मारुततुल्यवेग जितेन्द्रिया बुद्धिमता वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, कीर्तेश्वर भगवान की जय। सगळ्यांची जर पूजा मांडून झाली असेल तर आपण ज्यांची आपल्याला पूजा करायची आहे त्यांचं एक भजन सामुदायिक करू। त्यातून भगवान आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ बाबा त्यांच्या नामाचा गजर होईल। ज्या कोणी नवीन महिला येत असतील त्यांनी उजव्या बाजूला जागा आहे। परत एकदा पूजेला बसलेल्या महिलांनी कपाळाला त्रिपुंड लावावं, मध्ये कुंकू लावावं आणि आपल्या शिवलिंगाजवळ रांगोळी काढावी। सगळ्यांनी टाळी वाजून भजन म्हणा माझ्या मागे। जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो बोला। जय शंभो श्री गौरी जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो जय शंभो जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो शंभो जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो। जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो जय शंभो श्री गौरी शंकर जय शंभो जय शंभो रे श्री गौरी शंकर जय शंभो शंभो शिखरावरी राहतो। जर पूजा मांडून झाली असेल तर या पूजेचा आनंद घेण्यासाठी टाळी वाजून भजन करा। शंभो शिखरावरी राहतो नवाट भक्ताची पाहतो। शंभो शिखरावरी राहतो भक्ताची वाट पाहतो। शंभो शिखरावरी राहतो नवाट भक्ताची पाहतो। शंभो शिखरावरी राहतो नवाट वाट भक्तांची पाहतो। वाट शिष्यांची पाहतो। शंभो शिखरावरी राहतो वाट भक्तांची पाहतो। शंभो शिखरावरी राहतो वाट भक्तांची पाहतो। शंभो शिखरावरी राहतो वाट भक्तांची पाहतो। ओम नमः शिवाय नमः 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 ओम नमः शिवाय नमः
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा सन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। परमपूज्य शांतिगिरी बाबांचं आगमन झालं आहे, सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा। पूजा मांडून झाली असेल एकदा सगळ्यांनी हात वर करा, करा एकदा हात वर। ज्यांच्या शिवलिंगाचं आपल्याला पूजन करायचं आहे त्या भगवान भोलेनाथ बाबाच्या नामाचा गजर झाला पाहिजे। ओम काळी ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः। पार्वती पते हर हर महादेव। हरि ओम हरि ओम। चौरंगाना माझा चौरंगाना अगोदर सगळ्यांनी शांत बसायचंय, शांत मौनम सर्वार्थ साधनम। जे शांत बसणार आहेत त्यांच्याच घरी महादेव आहेत, जे कालवा करणार आहेत ते इथं बसले काय आणि घरी बसले काय। मनातल्या मनामध्ये ओम नमः शिवायचा जप चालू ठेवायचा आहे, काही बोलायचं नाही कोणीच। शेजारीन कोण आहे ते सुद्धा कळले नाही पाहिजे, डोळे बंद करून घ्या। मी सांगितल्याशिवाय कुणीच काय करायचं नाही मनाने। तुम्ही तुमच्या मनाने अजिबात पूजा करू नका, देवा सुद्धा लावू नका, अगरबत्ती लावू नका, काहीच करू नका। जगात काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही। साप खरा आहे पण बरा नाही, प्रपंच खरा आहे पण बरा नाही, पण जो खराही आहे आणि जो बराही आहे तो हा विठ्ठल बरवा किंवा भगवान भोलेनाथ बाबा। नाम तुझे परवेगा शंकरा 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 शंकरा। त्या स्पीकर पूर्ण नका बसू म्हणजे तुम्हाला धक्का लागणार नाही, इकडे साईडला बसा। नाम तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा शंकरा, तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा शंकरा। तबला
तबला वाढवा थोडा तबला आणि इन्स्ट्रुमेंट आणि यंत्र गायन. नाम तुझे परमेगा शंकरा, नाम तुझे परमेगा शंकरा, नाम तुझे परमेगा शंकरा. हरि हरि परमेगा देवा, हरि हरि परमेगा देवा, शंकरा शंकरा शंकरा. नाम तुझे परमेगा शंकरा, नाम तुझे परमेगा शंकरा, नाम तुझे परमेगा शंकरा, नाम तुझे परमेगा शंकरा, नाम तुझे परमेगा शंकरा. जय भोले. टाळी वाजवून टाळी बंद करा. बाकीच्या हात जागेवर टाळी वाजवा. ज्या महिलांना जागा नाही ते इकडे या, इकडे इकडे उजव्या बाजूला, माझ्या उजव्या बाजूला जागा, इकडे या. मध्ये गर्दी करू नका, इकडे या. हॉस्पिटल का ज्यांना जागा नाही तिकडे पुढे उभं राहिलेलं इकडे या. ऐकायला येते का माझं म्हणणं? ऐकायला येते का? इकडे या, इकडे जागा आहे उजव्या बाजूला माझ्या, भरपूर जागा, इकडे या. ऐसा सदा आनंद राहुली, ऐसा सदा आनंद राहुली, ऐसा सदा ऐसा सदा आनंद 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 आनंद. निजा 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 निजा. निजा 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 निजा. हरि ओम. आवाज कमी करा. हात वर करून एकदा हात वर करून भगवान शंकराला आपण आव्हान करतोय. टाळी. शैलजूल गंग विशाल जटाजूड गंधर्वाल लिंग कीर्ती रंगलाल विमल वीरवाल लोचन की गोरी गाल चंदन सिंदूर गुलाल बाजे रे डमरू बाज डम 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 डम. बम 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 बम. भोलेनाथ 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 भोलेनाथ. भोलेनाथ 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 भोलेनाथ.
इकडे लक्ष द्या. हे बघा, वादविवाद तर अजिबात करू नका. ताटून जाण्यासारखं बसू नका. असं रिलॅक्स बसा जरा, मला अजून कथा करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स बसा, रिलॅक्स. कलाकार मंडळींना पाण्याच्या बाटल्या घेऊन या. ही पाण्याची बाटली दे, तिथं पाणी. सर्वांनी जप करायचा आहे. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. नमामि शमीशान निर्वाणरूपम् विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम्. निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. निराकारमोङ्कारमूलं तुरीयम् गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशम्. करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहम्. तुषाराद्रिसंकाशगौरं गभीरं मनोभूतकोटिप्रभा श्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा. नलकुण्डलं शोभ्रनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं. मृगाधीशचर्माम्बरं वृन्नमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डं अजं भानुकोटिप्रकाशं प्रयशूलनिर्मूलनं शूलपाणिं भजेऽहं भवानी पतिभावगम्यं. कलातीत
कल्याण कल्पांतकारी सदा सच्चिदानंद दाता पुरारी चिदानंद संतोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी न यावत् उमानाथ पादारविन्दं भजन्ति हलोकि परिवानराणं न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्वभूताधिवासं न जानामि योगं जपं नैव पूजा न तोऽहं सदा सर्वदा शम्भुतोभ्यं जराजन्म दुःखोऽगताताप्यमानं प्रभो पाहि आपन्नमामीश शम्भो नमः पार्वते पते शिव हर हर नमः पार्वते पते शिव हर हर नमः पार्वते पते शिव हर हर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिताः नमस्तस्मै 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 नमो नमः। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। ओ काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। हो हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जय हो सगळे भजन करा टाळे वाजवा। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय हो राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय हो राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि। जय हो टाळी जोरात वाजवत चला।
भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या शंकरा आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची हे हो बेलाच्या पानाची आवड तुला बेलाच्या पानाची माझ्या भोळ्या कीर्तेश्वरा आवड तुला भाविक भक्ताची माझ्या भोळ्या कीर्तेश्वरा आवड तुला भाविक भक्ताची बम बम डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय डम डम डमरू बोले ओम नमः शिवाय बम बम शंख बोले ओम नमः शिवाय बम बम शंख बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो 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 ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हे हो टाळी 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 नमः शिवाय भोले की जय जय शिवजी की जय जय भोले की जय जय शिवजी पार्वती पति शिवजी की जय जय पार्वती पति शिवजी की जय भोले भोले की जय जय शिवजी की जय जय भोले की जय जय शिवजी की जय जय भोले की जय जय शिवजी की बस एकदम शांत. शेजारी कोण बसले काय घेणं देणं नाही महाराज. शेजारच्याकडे बघायचंच नाही. कोणाकडे बघायचं आता? फक्त महादेवाकडे बघायचं महाराज. तुम्हाला कोण पाहिजे? महादेव पाहिजे का शेजारी पाहिजे? कोण पाहिजे? आणि मला माहिती आहे शेजारी काय गप्पा मारणार आहे ते मला माहिती आहे. अगं बया कुलूपच लावायचं राहिले बघा. आता आता काय चालते कुलूप लावायला बस आता आलं लक्षामध्ये. म्हणून परमपूज्य आदरणीय महान तपोनिधी संत श्रेष्ठ सद्गुरू कीर्तेश्वरजी महाराज यांच्या 50व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ हा अखंड चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, काकडा, विष्णू सहस्रनाम, गाथा भजन आणि या ठिकाणी सुंदर असणारी मुक्तीपर्यंत जाऊन पोहोचवणारी श्री शिव महापुराण कथा या ठिकाणी संपन्न होते. परम श्रद्धेय परम आदरणीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांची कृपांकित शिष्य असणारे महान विभूती 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या आज्ञेवरून 2 दिवस का होईना, आता दरवर्षी तर व्यासपीठावर मीच आहे. वाटलं असेल नानांना पण की महाराजांना नको बा बाजूला काढायला म्हणून 2 दिवस का होईना पण मला आणून ठेवलं महाराज बाबांच्या आज्ञेनुसार. विको आणखी थोडा कमी कर बाळा. आणि त्यामध्ये आज खूप महत्वाचा दिवस आहे. हे ऐका बरं, कथेत बडबड जो करेल तो कोणत्या जन्माला जातो माहिती आहे तुम्हाला? ऐका नीट ध्यानपूर्वक ऐका. परत म्हणताल गेल्यानंतर पश्चाताप करताल म्हणताल महाराजांनी सांगितलं तरी ऐकलं नाही बघा. आपण पाहिजे का तुम्हाला तो जन्म? पाहिजे का? हा का ना? पाहिजे का? कोणत्या जन्माला जातो महाराज बडबड केल्यानंतर माहिती आहे का? कथे माझी बडबड करील जो कोणी मंडूक होऊनी येईल जन्मा. भिडूक व्हायचे का? भिडूक ठराव 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 ठराव
पण आता बडबड कोणी करायची नाही. एका महान सत्पुरुषाची पुण्यतिथी आपण संपन्न करतोय. आज सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे बाबांनी सांगितलं होतं की तुम्ही काय करा, तर प्राकृत शिवलिंगाची महापूजा या ठिकाणी आपल्याला संपन्न करायची आहे. यामध्ये गोड स्वभावाचे असणारी सर्व गुणकार कलाकार मंडळी आहे महाराज. आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, कथेच्या माध्यमामधून कीर्तनाच्या माध्यमातून असे दत्ता महाराज आमचे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, हात मोकळे असते तुमचे ते. आमचे दोन्ही चंद्र, वा, दोन चंद्र कसे काय असू शकतात? एकाच वेळेस दोन चंद्र नाही उगू शकत. आणि उगावलेत बघा चिंचपूरमध्ये. वा, छान. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एकदम गोड स्वभाव असणारे आमचे ऋषिकेश महाराज तबला वाजवत आहेत. गोड व्यक्तिमत्व असणारे आमचे राजेभाऊ महाराज, लक्ष्मण बाप्पा महाराज. या ठिकाणी उपस्थित माझे आई वडील असतील, त्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो. माझ्या दोन्ही बहिणी पण या ठिकाणी प्रेमास्थ उपस्थित झाल्या, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक. सुंदर असणारी साऊंड सिस्टीम. आणि तुम्हाला पहिल्या दिवसापासून ते 8व्या दिवसापर्यंत जर आपल्या सद्गुरू कीर्तेश्वर महाराजांचा हा भव्य आणि दिव्य सोहळा पाहायचा असेल, श्रवण करायचा असेल, तर तुम्ही आमच्यावरती अत्यंत प्रेम करणारे प्रदीप महाराज बारबोले यूट्यूब चॅनल कीर्तन रंगी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला पहिल्या दिवसापासून काल्याच्या कीर्तनापर्यंत सगळे कार्यक्रम आपल्या मोबाईलवर पाहायला मिळतील. या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. पण तुम्हाला आणि बाबांचे कार्यक्रम पाहायचे असतील तर जिव्हाळा भजन सेवा या चॅनलला, आणि रात्री कीर्तनाचे आणखी तुम्हाला शूटिंग पाहायचे असेल तर राजा पंढरीचा या पण चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जाग्यावर घर बसल्या सगळं बघायला भेटेल. मी झोपल्या पहारुडं सगळी बघितली बघा. म्हणून आनंद आहे महाराज. एक प्रश्न विचारू का? परमार्थात आनंद का प्रपंचात आनंद? काय वाटतं तुम्हाला? असं टक लावून माझ्याकडे बघून काय होणार आहे? मी प्रपंच मांडलाच नाही तर काय सांगू तुम्हाला? तुमचं सांगा घरचं. प्रपंचात सुख आहे का? परमार्थामध्ये आनंद आहे का प्रपंचामध्ये आनंद आहे? आणि जर परमार्थामध्ये तुम्हाला आनंद वाटत असेल तर आपल्या जीवनातला काही अंश वेळ तुम्ही परमार्थात खर्च करत चला, म्हणजे त्या आनंदापर्यंत जाऊन पोहोचाल की जो आनंद भगवान परमात्म्याने तुम्हाला दिलेला आहे. महाराज, स्वतःच्या आनंदापर्यंत कधीतरी पोहोचलं पाहिजे. कुठपर्यंत दुःखात राहणार आहे तुम्ही? प्रपंच म्हणजेच दुःख आहे. जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्यावर तुमची दया उत्पन्न होत असेल, कीव येत असेल, कधी कीव येते का आपली स्वतःला की आपल्यावर आपल्या जीवनामध्ये एवढं दुःख आहे, आपण एवढं दुःख सहन करतोय, एवढं दुःख पचवतोय, कधीतरी त्या दुःखातून बाजूला निघावं आणि एक परमानंदामध्ये प्राप्त व्हावं असे जर आपल्या अंतःकरणाला तळमळ वाटत असेल तर आपल्या जीवनातला थोडा का होईना वेळ नामस्मरणामध्ये घालवा. किती किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती किती आनंद रे तू सद्गुरु राया. तुमच्या नामाची रे वाहे झुळ झुळ गंगा. शिव नामाची रे वाहे झुळ झुळ गंगा. किती आनंद रे सांगू सद्गुरु राया. किती आनंद रे आम्ही नाचू रे तुझिया संगा. आम्ही नाचू रे आम्ही गाऊ रे तुझिया संगा. किती किती आनंद रे किती आनंद रे सांगू सद्गुरु. कधी सांगताल तुमचा आनंद मला आता? किती किती आनंद रे रानात जायला खुरपायला. नाही का? वेळ द्या परमार्थासाठी वेळ द्या. आज मेडिटेशन, इंटरनॅशनल मेडिटेशन डे महाराज, योग दिवस आहे आज.
आपल्या जीवनातले 10 मिनिटं योगासाठी खर्च करा. शरीर, उत्साह आणि आनंद या 3 गोष्टी जपायच्या असतील तर योग करा, मेडिटेशन करा. रोज 10 मिनिटं जीवनातला वेळ द्या. कपालभाती, अनुलोम विलोम, उद्गीत, अग्निसार. शांत चित्त जर करायचं असेल, शांत पद्धतीने आनंद उपभोगायचा असेल तर आपल्या जीवनातला पाठे. आता योग करायचं म्हणल्यानंतर 3 गोष्टी कराव्या लागतात महाराज. ऐका बरं, शरीर तुमच्या हातात नाही महाराज. एकदा शरीर थकलं, आपल्या हातातून ती गोष्ट निघून गेली ना, पुन्हा कळतं महाराज की शरीराची किंमत किती आहे. त्याच्या अगोदर टायर पंक्चर व्हायच्या अगोदरच चांगल्या रस्त्याने चला. 3 गोष्टी महत्वाच्या महाराज. आहार. ब्रह्ममुहूर्तावर कोण कोण उठतं? कोण कोण सूर्यमुखी आणि कोण कोण चंद्रमुखी आहे? सूर्यमुखी किती आहेत? सूर्याचं मुख बघितल्याशिवाय हंतरूनच सोडत नाही असे किती? मला वाटतं की 100% आता तरी चालू घडीला 100% सगळ्या सूर्यमुखी आहे महाराज. कारण थंडीच अशी लागती आहे की थंडी बाहेर निघूनच देत नाही. पण योग साधायचा असेल तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला चालावं लागेल. आणि थंडीमध्ये जेवढा योग कराल तेवढी ताकद, तेवढं सामर्थ्य तुम्हाला शरीर दिल्याशिवाय राहणार नाही. हे पण लक्षात घ्या. म्हणून खर्च करा आपला वेळ जीवनातला, पण कुठं? परमार्थामध्ये खर्च करा. जास्तीत जास्त वेळ गेला पाहिजे. मला खरं सांगा, ऐका बरं, खरं सांगा, तुमच्या हाताला काम आहे का तोंडाला काम आहे? काम कोण करतं? तोंड करतं का हात? बोला की. हात काम करतोय, तोंड काय करतं त्यावेळेस? दुसऱ्याच्या चुगल्या लावणं. अनंत वाचाळ. कोण कोण बरळतं बरं? एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या हाताला काम आहे, तोंड रिकामच आहे दादा, त्या तोंडालाही काम द्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. अरे तोंड रिकाम ठेवू नका. तोंडाने तर सगळं साध्य होतं महाराज. तोंडाने महाभारत घडतं, रामायण घडतं आणि परमार्थ पण प्राप्त होतो, परमात्मा पण प्राप्त होतो. तोंडाने भांडणं होतात, तोंडाने वादविवाद होतात, तोंडाला सगळी चव कळते. तोंड सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कोणाचं तोंड? माझं? आपलं तोंड खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सतत नित्य अखंड नाम जप करणं खूप. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया, हो राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जन्म को खोया. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन किया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को. ज्याच्यासाठी दिलंय ना त्याच्यासाठी खर्च करा, एवढंच सांगायचंय. भजन करण्याकरता शरीर प्राप्त झालेलं आहे, देवपूजा करण्याकरता शरीर प्राप्त झालेलं आहे. पण आपण काय करतोय? चिंताच नाही महाराज आपल्याला मुक्त होण्याची. आपण खातो पितो निवांत झोपताय ना तुम्ही? झोप लागते का नाही? म्हणा महाराज कीर्तनात लागते तर घरचं काय सांगता? कथेत लागते घरचं काय सांगता? पूजा करता करता झोपू नका बरं का कोणी. म्हणून आता जास्त वेळ न दवडता अगदी मुख्य विषयावरती येतो. जे भगवान तुमच्या पुढे आहेत. कोण आहे तुमच्या पुढे आता सध्या? काही तर नंदी पण केलाय बघा. नंदी का उंदीर आहे तीच ओळखाय नाही. नंदी बाबांना पण आणलंय, पण ते नंदी का उंदीर आहे? भावात देव आहे महाराज. भावाय तस्मै नमः. भाव तस्मात कारण. भाव खूप महत्वाची गोष्ट आहे.
खूप महत्वाची गोष्ट आहे. भावे बी न देव नकळे 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 भाव भाव जिथं तिथं देव आहे. ऐका बरं, जो भगवान तुमच्या पुढे आहे, आता मातेचा पशुपती आहे, पण त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा युक्त त्या ठिकाणी भगवान परमात्मा अवतीर्ण होणार आहे. आणि ज्या भगवंताची तुम्हाला सेवा करायची आहे ना, त्याचा स्वभाव इतका भोळा आहे. आणि स्वभाव कधी स्वभाव बदलत नाही महाराज. स्वभाव बदलतच नाही, बदलत नाही, स्वभाव बदलत नाही महाराज. कुत्र्याचं शेपूट कधी सरळ झालेलं पाहिलं तुम्ही कोणी? बरं, आता जर कोणी कुत्रच बघितलं नसेल तर कथा झाल्यानंतर एखादं कुत्र बघून घ्या, त्याची शिफ्टी कशी ते सांगा महाराज. आणि एखाद्याला सरळ करायचे असेल तर काय करायचं, ते पोकारी असते ना, पोकारी, ते पोकारी त्या शिफ्टीला बांधून ठेवा, 6 महिन्यांनी प्रयोग करा, आणि ती जर सरळ झाली तर परत माझ्याकडे या पेढे देतो तुम्हाला. स्वभाव कधीच बदलत नाही, स्वभाव तो स्वभावच असतो माय, आणि स्वभावाला काही औषध नाही. तसा माझ्या भगवान महादेवांचा स्वभाव कधी न बदलणार आहे. स्वभाव बदलत नाही महाराज. सांगतो तुम्हाला, एक दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक पती पत्नी होते, आपल्या पत्नीचा स्वभाव सारखा उलटा होता महाराज. उलटा कळते का? उलटा. याने सोयीचं बोललं की तिने उलट करायचं. ते वैतागून कथेला आला ना, असं पुढं बसलं बघा माझ्या. आणि मी असं सांगत असताना ते म्हणजे महाराज माझं सुद्धा तसंच आहे. म्हणजे कसं, माझी बायकोला कळतच नाही राव, सगळं उलटच करते मला सोयीचं सांगितलं तरी. नाही म्हणलं जाऊ दे, स्वभाव आहे, बदलत नसतंय, पण सांगा ना म्हणलं काहीतरी उपाय, मंत्र तंत्र काहीतरी विद्या सांगा, बदलली पाहिजे. नाही म्हणलं काय नाही, सोपं आहे. तुला जे करून घ्यायचंय ना ते अगोदर उलट करायचं, म्हणजे ते सोयीचं होईल. ते म्हणलं हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. घरी गेलं, त्याच्या वडिलाचं वर्ष श्राद्ध आलं होतं बघा. म्हणलं प्रयोग तर करून बघू, शांतिगिरी बाबांनी सांगितलेला प्रयोग तर करायला काय अडचण आहे. त्याने त्याच्या पत्नीला बोलून घेतलं, इकडे आली. हे बघ म्हणलं, माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे, या वर्षी मला करायचंय, वर्ष श्राद्धच घालायचं नाही. तिने अशा बांगड्या मागं साडल्या, असा पदर खावला महाराज. म्हणजे का घालायचं नाही वर्ष श्राद्ध? वर्ष श्राद्ध घालायचं. म्हणलं लोक, मी जर म्हणलं घालायचं तर म्हणले असते, जा झाला तुमचा दरवर्षी तिथं घालायचंच नाही, हे तर गुण आला म्हणले आपल्याला, बरं झालं. ते म्हणलं वर्ष श्राद्ध घालायचं, पण गावातल्या चिंचपूर मधल्या नगरीतल्या एकाही माणसाला आमंत्रण द्यायचं नाही. तो म्हणला. ते म्हणलं का नाही द्यायचं? सगळ्या चिंचपूरला आमंत्रण द्यायचं, जे नाही त्याला सुद्धा आमंत्रण द्यायचं. म्हणलं बरं झालं. आणि माझा 2दा-3दा त्याने जय जयकार केला महाराज. शांतिगिरी महाराज की मनातली मनातला. म्हणलं गुणच आला राव. हे बघ म्हणला, सगळ्या गावाला आमंत्रण द्यायचं, पण फक्त नैवेद्यापुरतच फक्त भात वरण करायचं. ते म्हणले का भात वरण का? सगळ्या गावाला पुरणपोळी करून घालणार. म्हणलं का? म्हणलं बरं झालं. मला खरं सांगा, एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही सगळेजण, की असल्या जातीच्या स्वभावाच्या बाईला किती मदतीला जातात बरं गावात बोलवल्यानंतर? कुणी जात नाही महाराज. हा येते गोड बोलतात आणि कुणी जात नाही महाराज. मग ते पुरणपोळीचा स्वयंपाक ठरला महाराज, आणि एकटीच राबत होती. निम्या रात्री बसून पुरण टाकलं होतं, ते पार 12 वाजेपर्यंत एकटीच लाटायचे. आता सगळं गाव जेवायचं म्हणजे काय थोडं काम आहे का महाराज? मग सगळं त्या ठिकाणी गाव जेवायला आलं, सगळं स्वयंपाक केला एकटीने कंबर कसून, आणि मग वाढायची पाळी आली, सगळं गाव जेवायला बसलं. आमंत्रित केलेली सगळी लोक. ह्याने काय केलं, म्हणलं आता बायको अशी बोलतेच ना, आता पत्नी अशी बोलतेच ना, सगळ्या गावाला ज्याची लायकी नव्हती त्याला पण बोलून आणलं महाराज यांनी, आमंत्रित केलं. आणि मग सगळे जेवायला पंगत बसल्यानंतर हे बघ म्हणला, एकटी वाढची. म्हणला मी वाढतो. ते म्हणले तुमची काय टाप आहे वाढायची? मीच वाढणार. म्हणले वाढ की. म्हणून सगळं पंक्तीला वाढायला महाराज. हे बघ म्हणला, खाऊन पिऊन झालं, पत्रवळ्या शिल्लक राहिल्या, पात्र शिल्लक राहिले. बघ म्हणला, पात्र तरी मी उचलतो. नाही नाही म्हणले, पात्र मीच उचलणार. म्हणला बरं झालं, उचल सगळी पात्र एकत्र केली. आणि पात्र एकत्र केल्यानंतर ते म्हणला, नदीला खूप मोठा पूर आलेला आहे, पात्र अलीकडेच टाक. म्हणले मी पलीकडेच जाऊन टाकणार. या गाव बघा उलटी. काय करणार? पलीकडेच नेऊन टाकणार. बघता काय माझ्याकडे, पलीकडे जायला निघाली, गेली वाहून. वाहून गेल्यानंतर हा म्हणला, लेखा कशी का असा ना, आतापर्यंत तिने आपल्याला मदत केलेली आहे, तिचा कर्मकांड विधी तरी करावा, म्हणून सापडली पाहिजे. मला खरं सांगा, आपली नदी जर अशी वाहत असेल तर बघत खाली बेलगावकडे जायचं का भूमकड जायचं? भूमकड निघाला महाराज. बघत भूमकड. त्याला असा सज्जन आमचा संजुता त्यासारखा चौकदार भेटला, गुणवान चौकदार. म्हणलं जय हरी जय हरी. म्हणलं काय शोधित आहे काय? मला
पत्नी बुडाली. म्हणलं कुठं बुडाली? म्हणलं तर खाली 3 किलोमीटरवर बुडाली. म्हणलं मग खाली बघ ना, खाली खाली खालच्या दिशेने पाणी वाहतं. म्हणलं खाली बघ कुठंतरी सापडेल. ते म्हणलं समजत आहे तुम्हाला माहिती नाही. म्हणलं काय आतापर्यंत कधी सुईचं वागलीच नाही आणि अशी खात्री आहे ही तिथं बुडाली तरी उलटीच वाहत आली असेल. म्हणलं इकडे कुठंतरी स्वभावाला औषध नाही महाराज. माझा भगवान परमात्म्याचा स्वभाव इतका भोळा आहे, किती भोळा आहे एक कथा सांगतो आणि आपल्या पूजेकडे बोलतो. महाराज किती भोळा आहे तो. कशा पद्धतीने पूजा केली आहे ऐका. कशा पद्धतीने पूजा केली आहे, कशी पूजा करताय तुम्ही, हा कसं बेलपान वाहताय, कोणत्या निमित्ताने माझी पूजा करताय, काही बघत नाही महाराज. काही बघत नाही, तुमचं काही बघत नाही. इतका भोळा आहे. आणि त्याच्यासाठी पुराणामध्ये, लिंग पुराणामध्ये चंडबिल्लाची कथा आली महाराज. चंडबिल्ल तर इंद्राच्या दरबारामध्ये भूतसेन नावाचा सेवक होता आणि थोडा त्याच्याकडून काय कर्मकांड चुकलं आणि त्यांनी शाप दिला, जा तू मृत्यू लोकामध्ये बिल्ल होऊन जन्माला येशील, शिकारी करशील, अमुक करशील, तमुक करशील. आणि एक चंद्रसेन नावाचा राजा, त्याला 500 पत्न्या होत्या, राण्या होत्या. त्यातल्या 2 पतिव्रता होत्या. पतिव्रता या शब्दाचा अर्थ आहे आपला पती सोडून मनामध्ये सुद्धा ज्याचं दुसऱ्याचं चिंतन चालत नाही त्याला पतिव्रता म्हणतात महाराज. पतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण. आणि मग हा भिल्ल झाला. एक दिवस तो शिकारी करण्याकरता, आपलं पोट पाणी चालवण्याकरता, शिकार करण्याकरता वनामध्ये आला. एक तलाव त्याने पाहिला. ऐका बरं, भगवान महादेव पूजा पाहत नाही महाराज. तुम्ही कशी पूजा करताय ते, तो छोट्याशा पूजेने सुद्धा प्रसन्न होणारी देवता आहे. एका वृक्षावरती, त्या तलावाच्या काठावरती तो चढतोय. ते वृक्ष कशाचा असेल तेही त्याला माहिती नाही. ते वृक्ष, ज्या वृक्षावर तो चढला ते निघालं बियालाचं वृक्ष महाराज. त्याला पुढचा तलाव दिसत नव्हता म्हणून त्यांनी काय केलं, एक जुनं शिव मंदिर आणि तिथून रस्ता असल्या कारणाने तिथं लोक, भाविक भक्त मंडळ शिव 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 करीत त्या रस्त्याने जात होती. याला पुढची शिकार दिसत नाही, पुढचं काही दिसत नाही म्हणून हा सुद्धा ते आपल्या डोळ्याच्या समोर आलेली पानं जे आहेत ते पानं असे तोडायचा आणि शिव 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 करत खाली सोडायचा. आणि त्या बेलाच्या वृक्षाखाली एक पुरातन शिवलिंग होतं महाराज. त्या शिवलिंगावर जाऊन ते बेलपान पडलं. एक नाही, रात्रभर पानं तोडीत होतं, रात्रभर टाकीत होतं महाराज. आता पाहुण्याने ज्यांनी पूजा केली त्यांनाही प्राप्त झाणारा भगवान परमात्मा तिथं प्रसन्न झाला आणि प्रगट झाला महाराज. किती बोळ आहे हो हा. मला खरं सांगा, या चंडबिल्लाने पूजा करायची म्हणून शिवलिंग तुमच्यासारखं ठेवलंय का पुढं? 108 बेलपान व्हायचंय म्हणून बेलपान व्हायलंय का? हे ऐकताय का तुम्ही सगळेजण? आता काय काय जणांनी तर बाबा मांड्याचं वेगळं स्वरूप दर्शन दाखवायला सुरुवात केली. बाबा काय करावं आता? थोडं थोडं सरकून बसलं तर व्यवस्थित बसता येईल, व्यवस्थित बसता येईल. पण आता सरकायला सुद्धा जागा ठेवली नाही. तुम्ही महादेव असा सजवलाय की थोडा जरी हल्ला आता खूप आनंद आहे, भावना आहे तुमच्या अंतःकरणामध्ये. रात दिन में शिव शिव कर कर पावन कर दिया भोले ने दर्शन देकर भक्तों के मन मंदिर में, संतों के मन मंदिर में भोला डमरू वाला मिल गया, 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 भोला डमरू वाला मिल गया। नींद चुराई सपनों में आकर
मंदिर में जय हो संतों के मन मंदिर में भोला डमरू वाला मिल गया, भोला डमरू वाला मिल गया, भोला डमरू वाला मिल गया, भोला। वा वा वा. एक गोष्ट बोलू का? बोलू का नको? तुमचं काय मत आहे? बोलू का नको? बोलू का? तुम्हीच घ्या बोलून अगोदर, नंतर मी बोलतो. एक शिकार करणाऱ्या चंड भिल्लाला जर भगवंताचं दर्शन सहज पूजेने प्राप्त होत असेल तर तुम्ही तर अत्यंतिक भावनेने या ठिकाणी पूजा करणार आहे महाराज, तर तुम्हाला का होणार नाही? सावकाशा सावकाशा सावकाशा, हळूच्या हळूच्या. थांबा 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 थांबा, सावकाश सावकाश. घरी पोहोचून या, त्यांना झोपून या, झोपून या. बसा, इकडे लक्ष द्या. लागणार आहे तुम्हाला. हा, नुसतं सहज बारकी पोरगी आली की तिकडे बघायचं, कोणाचं काय चाललंय तिकडे बघायचं, कोणाचं काय चाललंय तिकडे. ध्यान खूप महत्वाची गोष्ट आहे. श्रेय ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागच त्यागात शांतीनंतरम. शांती पाहिजे असेल तर शेजारी कोण मिळेल त्याचा पण विचार करायचा, भगवंताचा विचार करायचा महाराज, देवाचा विचार करायचा, भगवंताचा. आलं का लक्षामध्ये? ध्यान कशाला म्हणतात? परम तत्वाशी आपलं मन एक रूप होणं त्याला ध्यान म्हणतात महाराज. आणि तुमचं कधी व्हायचं महाराज? तुमचं कधी व्हायचं? तुमच्या सगळ्यांच्या मनात चाललंय बाबा कथा बंद करा आणि आमच्या पुढचा महादेव कधी पोचायचा आहे ते सांगा. खरंय का खोटंय? हे सांगा की खरंय का खोटंय? खरंय? तुम्हाला काय माहिती? तुमच्या पुढे तर महादेव नाही. बाबा पूजा करा. ज्या भगवंताची आपल्याला पूजा करायची, सहज सुलभतेने प्राप्त होणारा देव म्हणजे फक्त महादेव आहे महाराज. कोणी काही सांगू, 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 पण खरी परंपरा सुरुवात होते महादेवांपासून. आदिनाथ गुरु सगळ्यांचा आदी गुरु कोण असेल तर भगवान महादेव. स्वभाव भोळा. तुम्ही म्हणताल आता तुमच्या मनामध्ये असे काही चिन्ह उमटत असतील महाराज, असे चिन्ह उमटत असतील की भोळा देव आपलं कल्याण करू शकतो काय? भोळा देव? आमचा नवरा इतका भोळा आहे, काय कामाचा आहे घरामध्ये? आणि तुम्ही सांगता भोळ्या देवाचं? भोळा देव काय काम करणार आहे? कामचं कल्याण करणार आहे महाराज. सामर्थ्याच्या बाबतीमध्ये तो चक्रवर्ती आहे. काय? चक्रवर्ती, चक्रवर्ती, चक्रवर्ती. हा, समुद्रातून एक विष निघालं बघा, विष. सगळं जग त्या विषाने मरू लागलं, त्यावेळेस ते विष घेण्याची ताकद फक्त भगवान महादेवांशिवाय दुसऱ्या देवांमध्ये निर्माण झाली नाही महाराज. आलं का लक्षामध्ये? हा, तुमच्यापैकी विष पिऊन पुन्हा जिवंत राहिलेलं कोण कोण आहे? काय काय घोटाला लावतात घाबरण्यासाठी महाराज. आता मी खरंच पिन बर का, आता मी खरंच पिन बर का, पिऊ नका बरं. सहज मन आहे बघा, विषयाची परीक्षा घेऊ, विषयाची परीक्षा घेऊ. आणि घ्यायचीच असले तर एकांतात घ्यायचे. मेलं तर पटकन तरी मरत नाही, तर मग दवाखान्यात गेल्यावर जास्त त्रास होतोय महाराज. अलग लक्षामध्ये. आणि ज्यांना विष पचवायचं आहे त्यांनी भगवान महादेवांची भक्ती करायची महाराज. आहेस तू भोळा सांब सदा शिवा, आहेस तू भोळा सांब सदा शिवा. विष प्राशुनी आय कंठ तुझा निळा, विष प्राशुनी आवाज कंठ तुझा निळा. तुझ्या भक्तीसाठी गोड मानूनी गे, गोड मानूनी गे दिगंबराची सेवा. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला.
विष पिऊ नये. आता विष कसं प्यायचं ते पण सांगतो मी तुम्हाला प्यायचं असलं तर सांगतो. विष असं प्यायचं असतं. तेव्हा महाराज काय सांगता, कधी प्रसंग आला तर असं प्यायचं असतं. पेलेलं विष जिभेला लागून द्यायचं नाही आणि नारड्याच्या खाली उतरू द्यायचं नाही. नाही तर करताल प्रयोग घरी जाऊन. पेलेलं विष जिभेला लागू द्यायचं नाही आणि कंठाच्या खाली जाऊ द्यायचं नाही. आणि कंठाच्या खाली गेलं तर काय परिणाम होईल हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. माझ्या भगवंताचा सामर्थ्य असं आहे महाराज, देवाचं महादेवांचं सामर्थ्य असं आहे. विष असं घेतलंय ते काय विष काय तुमच्यासारख्या मेडिकल मधले का महाराज? नैसर्गिक निघालेलं विष आहे महाराज. ते किती झाला असेल महाराज. त्याने वरतून जाणारे सगळे पक्षी मरत होते, झाडं मरत होती, सगळे समुद्रातले जलचर प्राणी तडपडून मरत होते. असलं ते विष होतं महाराज. भगवंताने कसं विष घेतलाय, जिभेला लागून दिलेलं नाही आणि कंठाच्या खाली जाऊन दिलं नाही. आणि कंठ असा निळा पडला, असा निळा पडला, असा निळा पडला महाराज. तेव्हापासून माझ्या भगवंताचं नामकरण विधी बदललं गेलं. नीलकंठ भगवान की. नीलकंठ नाव पडलं. अजून निळा आहे बघा. जर तुम्हाला कधी दर्शन झालंच महादेवांचं तर त्यांचा कंठ अगोदर बघा, त्यांचा कंठ निळा आहे. तुम्ही म्हणताल तुम्ही कसं काय सांगता इतकं ठामपणे? मी बघितलंय चित्रात, फोटोमध्ये. नीलकंठ भगवान. विष पेण्याची ज्याची ताकद आहे तो आपलं कल्याण नाही का करू शकत महाराज? काय सामर्थ्य आहे लक्षात घ्या. सामर्थ्य लक्षात घ्या. भगवंताचं खूप सामर्थ्य आहे. आता एकच गोष्ट सांगतो सामर्थ्याबद्दल तुम्हाला मी, की गंगा जटेमध्ये धारण केली महाराज. याच्यासाठी सगर राजाचं चरित्र आहे. 4 पिढ्या खर्च केल्या गंगा नदी या ठिकाणी येण्यासाठी. किती पिढ्या खर्च केल्या? 4 पिढ्या खर्च केल्या. अंशुमान, दिलीप, भगीरथ, असमंजस या 4 पुत्रांनी तपश्चर्या केली तेव्हा गंगा अवतीर्ण झाली. गंगेला अभिमान झाला, अरे मी येईल पण मला धारण करणारा कोणीच नसेल. भगवान महादेवांची तपश्चर्या केली भगीरथ राजाने महाराज. कधी गेलतात का तुम्ही गंगोत्रीला? गंगोत्री नाही गेला मुंडकं घालू, डायरेक्ट केदारनाथला गेलेले तुम्ही जी गेलेले आहेत ते. गंगोत्री यमुनोत्रीने सुटलंय तुमचं. यमुनोत्रीने गंगोत्रीला गेलं नाही तुम्ही. तुमच्या बरोबर मी नसेल तरी मला सगळं माहिती तुम्ही कुठं कुठं जाऊन आला ते. गोमुख आहे गंगोत्रीला. 18 किलोमीटर जंगलातून जाण्याचा प्रवास आहे. भगीरथ राजाचं सुंदर मंदिर आहे. आणि एकदा स्नान करून आलं का कुठल्याच प्रकारचं कितीही मोठं पाप केलेलं असेल तरी त्या गंगेमध्ये, गोमुखामध्ये, त्या गंगेच्या पात्रामध्ये तुम्ही जर त्या गंगोत्रीच्या ठिकाणी जाऊन स्नान केलं तर पाठीमागच्या 7 जन्माचं पाप तिथं जळून जातं महाराज. इतकी ताकद त्या गंगेच्या पाण्यामध्ये. पण पाणी दाता बाबा आंघोळ करायला मी पण गेलो बरं. आंघोळ करायला गेलो महाराज. माझ्याबरोबर बरीच अशी श्रीमंत भक्त मंडळी. आणि ते गाईड जो होता तो मला म्हणायचा, बाबा याच्यात आंघोळ करा, 7 जन्माचं पाप जळून जातं, त्यांना सांगा. आणि ते काय झालं महाराज, त्यांनी असं पाण्यात बोट घातलं आणि ते जी असं वाकडं झालं ते परत सरळच व्हाय ना. ते म्हणजे बाबा पाप राहू द्या, आमचं पाप अजून 7 जन्म राहू द्या, पण आंघोळ काय आम्ही करत नाही. मी म्हणलं अरे काहीच पाणी थंड नाहीये. महाराज कपडे वगैरे काढले. कारण का माहिती आहे का, भक्तांचं पाप घालवायसाठी गुरुला जाळावंच लागतं महाराज. लक्षात घ्या, जाळावं लागतंय. मी सगळे कपडे वगैरे काढली आणि कमीत कमी अशा थंडगार पाण्यामध्ये 2 मिनिटं खाली पुढे घेऊन बसलो महाराज. आणि तुम्हाला खरा माझा अनुभव सांगतो, अजून 1 मिनिट जर गंगेच्या पाण्यामध्ये मी थांबलो असतो तर माझं सगळं रक्त गोठलं गेलं असतं. मी सफरचंद नाही तांबट्यापेक्षा लाल बुंद झालं होतं माझं शरीर महाराज. रक्त सगळं गोठलं गेलं होतं. इतकं थंड पाणी त्या गंगोत्रीचं आहे महाराज. मग काय पाप उगत जळतंय का? मला म्हणले महाराज तुम्हाला काही झालं नाही? म्हणलं काहीच थंड नाही का. आता मस्त थंड झालं होतं महाराज. काय सांगावं तुम्हाला, काय 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 गोष्टी सांगायच्या असतात आणि काय काय गोष्टी सांगायच्या नसतात महाराज. आता तुम्हाला सगळ्याला माहिती की संसारात दुःख आहे, तरी आपल्या आपल्या मुलांची लग्न कोण कोण जमीत बरं?
संसारातलं दुःख तुम्ही पेलून म्हातारी झाला का नाही तरी मुलाला मुलगी बघता का नाही, शोधता का नाही? खरे का खोटे? एका गणपतीच्या मंदिरात लहान लहान मुलं खेळत होती बघा, आणि त्या गणपतीची बेंबी अशी मोठी होती, न चुकून त्या लहान मुलांनी, आता लहान मुलांना माकडात काय फरक नसते, अलग लक्षामध्ये, त्या एका मुलाने काय केलं, त्या बेंबीमध्ये बोट घातलं बघा, उगाच कारण नसताना. त्या बेंबीमध्ये त्या होते एक विंचू. विंचू माहिती तुम्हाला? विंचू त्या गणपतीच्या बेंबीमध्ये होता विंचू, आणि जसा त्या पोराला विंचू चावला, कोणाकोणाला विंचू चावलाय बोटवर करा बरं. विंचू माय विंचू चावल्यानंतर काय होतं? माझ्या माऊलींनी त्याची व ज्ञानेश्वरीत खर्च केली महाराज, की ज्याला विंचू चावतो ना त्याला गुदगुल्या जरा शहरातच नाही महाराज. विंचूवाची या नांगिया जरी करी गुदगुलिया होतात महाराज विंचू चावल्यानंतर. आणि विंचू दवाखान्यात नीट होत नाही, त्याला मांत्रिक लागतो, मंत्र म्हणणारा, आणि तो मी आहे. कोण आहे? मी आहे महाराज. पण मला अशी खोड आहे, मला दोन्ही जमतं महाराज. दोन्ही म्हणजे मला दोन्ही जमतं. दोन्ही म्हणजे चढवायला जमतं, उतरायला जमतं, फक्त तोंड बघून काम आहे. गाडी चढवायचं सांगू, उतरायचं सांगू? हा, उतरायचं सांगू का चढवायचं? सोपं आहे महाराज. ज्ञानोबरायांचे शब्द म्हणजे महाराज मंत्र आहेत सगळे. माझ्या ज्ञानोबरायांचे सर्व शब्द हे मंत्र आहेत महाराज. मंत्र 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 मंत्र. आणि त्या मंत्रांचं अनुष्ठान केलं ना, सहज शब्द नव्हे देका ब्रह्म साम्राज्य दीपिका, सहज सहज सिद्धी आहे महाराज मंत्राने. 12व्या अध्यायामध्ये 2ऱ्या क्रमांकाची ओवी विष उतरवण्याकरता खर्च केलेली आहे ज्ञानोबरायांनी. विष उतरवण्याकरता. जय जय व शुद्ध उदारे प्रसिद्ध अनवरत आनंदी वर्षतीये, विषय वेळी मिठी दिदलिया नुठी ताठी, ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. कोणत्याही पद्धतीचा विष असू द्या, माझ्या ज्ञानोबरांची ओवी घोकत जर त्याच्यावरती हात फिरवला ना, तर सर्व विष घालवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरांच्या शब्दामध्ये. लक्षात घ्या, ज्ञानोबरांच्या शब्दामध्ये. तुम्ही म्हणताल बरं झालं महाराज सांगितलं बाबा, आता आम्ही काही चावलं की पहिलं ज्ञानोबरांची ओवी गोकू. महाराज ते एकदा गोकून जमतच नाही, त्याला कमीत कमी 108 पारायण ज्ञानेश्वरीची झाली पाहिजे, तेव्हा त्याच्यात ताकद येते महाराज. ज्ञानेश्वरीची किती पारायण झाली पाहिजे? 108 पारायण झाली पाहिजे. विष उतरायची ओवी सांगितली मी तुम्हाला, चढवायची मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही, मला माहिती तुमचा स्वभाव सगळ्याचा. चुकून शेजारच्याला विचू चावला आणि तुम्हाला जर मंत्र जमत असला, तुम्ही काय करता बरं? आणि तुमची त्यांची सकाळीच भांडणं झालेली असावं फक्त, मेलच की. हा, म्हणून भगवान परमात्म्याने विष पचवलं महाराज. त्या गंगोत्रीमध्ये स्नान केल्यानंतर 7 जन्माचं पाप जात, अशी ताकद सामर्थ्य. गंगा धारण केली आहे गोमुखापाशी भगवान महादेवांनी जटामध्ये. आणि एक सामर्थ्य सांगतो तुम्हाला, 2013 मध्ये केदारनाथला कोण कोण गेलाय? आपल्यापैकी केदारनाथला कोण कोण गेलाय? कधीतरी जा. आपल्या भारत देशातलं वैभव पहा, आणि वैभव पाहत असताना भगवान महादेवांचं सामर्थ्य त्यांच्या स्थानावर गेल्यानंतरच कळतं महाराज, त्यांचं काय सामर्थ्य असू शकते. मी गेलो त्यावेळेस -1 डिग्री टेम्परेचर होतं महाराज. -8 डिग्री टेम्परेचर होतं. ही थंडी तर काहीच नाही. काल दोन दिवसापासून आपल्या गावात जे सुटली ना थंडी, काही नाही महाराज. -8 डिग्री टेम्परेचर होतं. VIP खोलीमध्ये होतो. 3 रगी मोठमोठ्या होत्या 6-6 इंचाच्या पांघरायला, तरी सुद्धा माझे गुडघे आपोआप पोटात येत होते महाराज. माझे गुडघेत ना आपोआप पोटात यायचे असं. मी विचार केला, अजून दुसरी रात्र जर इथं काढायची म्हणलं ना, तर आपली समाधी इथंच केदारनाथला बांधावी लागेल. त्याच्या अगोदर चला आणि आपलं गौरी घाट गाठा. जी थंडी आपल्याला सहन होत नाही, तिथं भगवान महादेव अखंड 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 वास्तव्य त्यांचं त्या ठिकाणी. मला सामर्थ्य खूप आहे भगवंताचं. कैलास मानस सरोवरला जर तुम्ही कधी गेलात, तर तुळशी पान डोक्यावर ठेवून जावं लागतं भगवान महादेवांच्या तीर्थयात्रेला जात असताना. का तुळशीचं पान ठेवायचं? हा, भगवंता येतो खरं, पण माघार येईल काय सांगता येत नाही. अशी स्थान आहेत भगवान महादेवांची महाराज. इतकी सामर्थ्यशाली आहे. आणि त्यांचा जप जर आपण केला
तर परमार्थातले 2 विकार आपल्याला चिटकत नाही महाराज. परमार्थ करत असताना जे विकार आडवे येतात ना 2, ते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणल्यानंतर ते विकार बाधत नाही महाराज, आपल्याला बाधत नाही. कोणते 2 विकार? वाचे वदता शिवनाम, दयान बाधी, क्रोध. क्रोध, राग कोणाकोणाला येतोय तुमच्यापैकी? राग आता सुद्धा माझ्याकडे रागानेच बघताय तुम्ही. राग घालवायचा असेल तर ओम नमः शिवाय. आणि हे 2 विकार आहेत ना महाराज, आपल्याला आपल्या सुखापर्यंत जाऊ देत नाही महाराज. ध्याय तो विषय अंतोष संगस ते बजाय ते संगा संजय ते काम कामात क्रोध बिजाय ते क्रोधात बहुते समूह समूहात स्मृती भ्रंशात बुद्धी नाशो बुद्धी नाशात प्रणश्यती. बुद्धीचा नाश जिथं काम उपजला ते क्रोध आधीच आला महाराज. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा. अति महान पापी महाराज 2 गोष्टी. आणि यांनी काय थोडी आपल्या मृत्यू लोकातले नावच सांगत नाही महाराज. नारद महर्षी काय आपल्या गावातले नाही किंवा इथं मृत्यू लोकातले नाही महाराज. नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्रा पडली बघ, 100 यज्ञ पूर्ण केल्यानंतर इंद्रदेवाचं पद आहे. काम इतका बलवत्तर गोष्ट आहे. सृष्टी विस्तार ज्यांनी केला त्या ब्रह्मदेवाने सृष्टी विस्तार करत असताना ओठापासून सरस्वती देवीची उत्पत्ती झाल्याबरोबर मुलगी या नात्याने जन्माला आली. पण सौंदर्य पाहून काम वैष्णने प्रेरित होऊन ब्रह्मदेवजीच्या पाठीमागे धावू लागतात. त्याला काम म्हणतात दादा. काम म्हणतात काम. काम खूप खतरनाक गोष्ट आहे महाराज. जिथं नारद चुकू शकतो, जिथं इंद्रदेव चुकू शकतो, जिथं ब्रह्मदेव चुकू शकतात. आणि एक ते बारूट खूप सुंदर आहे महाराज. याडका मदन केवळ पंचानन दडक मारिली शंकरा, रावणाचा केला चेंदा. हे सगळी प्रमाण त्याच्यामध्ये बघून घेतोय महाराज. त्याच्यात खूप मोठी लांब लचक यादी सांगितलेली आहे. म्हणून काम आणि क्रोध जिंकायचे असतील तर भजन करावं लागेल. थोडं भजन करा, आपण पूजेला सुरुवात करू. तेरा पल पल बीता जाय, मुख से जपले नमः शिवाय. पल पल बीता जाय, जपले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बोलायचं मुखानी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ये दुनिया पंछी का मेला, समझो उड़ जाना ही अकेला. ये दुनिया पंछी का मेला, समझो उड़ जाना है अकेला. समझो उड़ जाना है अकेला, समझो उड़ जाना. तेरा तन मन, तेरा तन मन, तेरा तन मन, तेरा तन मन, तेरा तन मन साथ न आए, मुख से जपले नमः शिवाय. तेरा पल पल बीता जाए, मुख से जपले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा मंत्र जपणाराला काम विकार त्रास करत नाही, क्रोध त्रास करत नाही महाराज. माझ्या तुकोबरायांकडे एक श्री भंडारा डोंगरावरती महाराज भजन करत असताना त्या ठिकाणी विटंबना करण्याकरता पोहोचले महाराज. एकांत आहे, कुणीच नाही. चित पाखरू ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी ही महिला पाठवली गेलेली होती आणि ती विटंबना करण्याकरता त्या ठिकाणी प्रगट झाली. ते हावभाव दाखवायला सुरुवात केली, पैंजण वाजवायला लागली, बांगड्या वाजवायला लागली, महाराजांकडे कटाक्षी नजरेने पाहायला लागली. माझी इच्छा पूर्ण करा. कोणती इच्छा? की माझं अजून लग्न झालं नाही, मला पत्नी तुम्ही बनवा. त्यावेळेस माझ्या तुकोबारांचे काय शब्द आहे महाराज? जायो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. आणि शेवटच्या चरणामध्ये काय काम जिंकलं असेल महाराज? उगच नाही महाराज ही गोष्टी आलं लक्षामध्ये. एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती, काय काम? कामावरती विजय भेटवणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे महाराज. सगळ्यात अवघड गोष्ट, सगळ्यात अवघड गोष्ट.
सहजरित्या काम कोणाचा जिंकता येत नाही. ज्याच्या मुखामध्ये ओम नमः शिवाय हा जप आहे तोच कामावरती विजय प्राप्त करू शकतो. शेवटी तर तुकाराम महाराज चिडून त्या बाईला म्हणले, महाराज तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रातार, कोणा पतीच पाहिजे तर देहू गावात काय कमी लोक आहे का, जाना तिकडे म्हणले. काय कामावर विजय भेटला असेल महाराज. माझे स्वामी विवेकानंद एकदा शिकागोच्या परिषदेमध्ये गेले बघा. आणि गेल्यानंतर त्यांचं ते वक्तृत्व पाहिल्यानंतर एक ती अमेरिकन परदेशी स्त्री की मला अशाच पद्धतीचा मुलगा हवाय म्हणून त्या ठिकाणी स्वामीजींच्या मागे लागली. स्वामी मला तुमच्या सारखाच मुलगा पाहिजे म्हणून तुम्ही माझ्या बरोबर विवाह करा. काय तेज, काय वाणी, काय कर्तृत्व आहे. बस स्वामीजी हसून म्हणले, महाराज कामावर विजय प्राप्त केलेली लोक खूप वेगळी असतात महाराज. स्वामी विवेकानंद हसून त्या बाईला म्हणतात, हे आई अगं मी लग्न केल्यानंतर माझ्यासारखा मुलगा तुला होईल का नाही हे सांगता येत नाही. मग तू काय कर माहितीये का, सोपं सांगतो तुला, तू मलाच मुलगा मान ना, कशाला माझ्यासारख्या मुलाची चिंता करते आहे. काय ताकद असेल महाराज वाणीमध्ये शब्दाला. काम जिंकणं अवघड गोष्ट आहे. जिंकायचे असतील आणि काम आणि क्रोध जिंकल्याशिवाय कोणाच्याच जीवाला सुख लागत नाही महाराज, लक्षात ठेवा. हे दोन विकार खूप घातक आहे परमार्थामध्ये. आणि जिंकायचे असतील तर वाचे वदता शिवनाम तया न बाधी 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 क्रोध काम. आणि 4 पुरुषार्थ सहज प्राप्त होतात महाराज शिवाचं दर्शन झाल्यानंतर. धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. प्रत्यक्ष शिवाचं दर्शन झालं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, मुक्ती प्राप्त होते. आणि याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो आणि थांबतो माझं या ठिकाणी. म्हणजे आपल्या पूजेला सुरुवात करू. कोणाकोणाच्या मनात असं म्हणजे असं फार अशी जाळपोळ व्हायला लागली की आता कधी पूजा चालू होणार आहे असं कोणाकोणाचं मन म्हणतंय. तुमच्या चेहऱ्यावरून मला कळते की कोणाची अशी तळमळ चालली की आता कधी पूजा चालू होती. पूजा करायची आहे. मृत्यू तर येणारच आहे. एक दिवस तुम्हाला मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे. तुमच्यापैकी बसलेल्यापैकी कोण कोण मरणार आहे जरा बोटवर करा बरं. मरणार कोण कोण आहे? सगळी. कधी सवय येईल तेव्हा, पण मरणार मात्र निश्चित आहे. मृत्यू निश्चित येणार आहे. ऐका. आणि ज्याला मारायचं नसेल त्याने महाशिवरात्रीचा पावन पर्वावरती रात्री 12 वाजता भगवान महादेवांचा अभिषेक करणं, बेलपत्र वाहणं, पाणी वाहणं, तीळ तांदूळ मूग वाहणं हे सगळं केलं पाहिजे. ज्याला मारायचं नाही तरी त्याच्यासाठी बरं हे. बरं मारायला कोण कोण भेट आहे तुमच्यापैकी? मारायला कोण कोण भेट आहे? तुम्ही कोणीच भेट नाही. तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवर मारायला भेट नाही तुम्ही. काय टाळ्या वाजवता बिबटे आल्यावर? पळायला जागा पुरायच नाही महाराज. नसते अफवाय तरी महाराज 4 वाजताच धारा काढायला चालले ते. अफवाय आला तर नाही, कोणी बघितलं नाही, पण नुसते अफवाय. बिबट्या सुटला, बिबट्या सुटला, बिबट्या सुटला. बरं जे ज्ञान आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे की मृत्यू नाहीच आहे, शरीराचा मृत्यू आहे, आत्मा मरत नाही. नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहते पावक न चैनम क्लेदेन त्या पण शोषयते मारुता. हे ज्ञान असणारे महात्मे सुद्धा महाराज मारायला इतके घाबरतात. काय सांगावं तुम्हाला? मृत्यूची भीती आहे महाराज, पण मारावं लागतं. मारावं लागतं. ज्याला मारायचं नाही त्याच्यासाठी एक कथा आणि पूर्ण वेळ शेवट. कारण मृत्यूचा संहार करणारी देवता फक्त भगवान महादेव आहेत महाराज. त्याच्यानंतर कुणी नाही तुम्हाला संहार करू शकत. मार्कंड ऋषी आणि त्यांच्या पत्नी मुलगा प्राप्त व्हावा म्हणून त्यांनी घरामध्ये शिवलिंग स्थापित केलं, पण त्यांना काय मुलगा होत नव्हता. भगवान महादेवांची उपासना त्यांनी खूप वर्ष केली महाराज. अनुष्ठानपूर्वक उपासना करावी लागते महाराज. अनुष्ठानपूर्वक उपासना करावी लागते भगवान महादेवांची. 6 महिन्यात तुम्हाला देव कोणाला पाहिजे? 6 महिन्यात मी देतो. फक्त मी सांगतो तसं करावं लागेल. 6च महिन्यात तुम्हाला देवाची प्राप्ती आहे. किती महिन्यात? किती किती बोला की किती?
कोणाकोणाला पाहिजे? श्रीमद भागवत महापुराणामध्ये ध्रुव बाळाची कथा आलेली महाराज. ध्रुव बाळाची साधना जे करतील त्यांना 6 महिन्यातच देव, 5 वर्षाचं मुलगा 6 महिन्यात देव प्राप्ती करताय महाराज. किती? 6 महिन्यामध्ये. ज्याला 6 महिन्यात देव पाहिजे त्यांनी बोटवर करा, मी त्यांच्यासाठी सांगेल. आणि कोणालाच नसं पाहिजे तर गपचिप बसा, आपलं पुढं चाला. 2 म्हातारे आहे बघा की ज्या कादारले प्रपंचामध्ये. बरं तुम्हाला पाहिजे ना? ऐका, ज्याला 6 महिन्यात देव, मी पाहिले बोट कोणी वर केले ती रोज माझ्या संगतीतलीच आहेत. ज्याला 6 महिन्यात देव पाहिजे त्याने घरात थांबायचं नाही. मग कुठं जायचं? वनामध्ये जायचं. आता तुम्ही गरम पाण्याने स्नान करता का गार पाण्याने? हो बाबा, गार पाण्याचं नाव काढू नका. ज्याला 6 महिन्यात देव पाहिजे त्यांनी गार पाणी बंद करायचं ना. आता कसलं पाणी वापरायचंय? गरम पाणी बंद करायचे. कसलं पाणी वापरायचंय? गार पाण्याने स्नान करायचंय, ते पण नदीवर जाऊ. आणि जप करायचा आहे महाराज. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय. आता तुम्ही रोज किती वेळेस जेवता दिवसातून? ज्याच्या वेळेस भूक लागते त्याच्या वेळेस खातोय आपण. आपलं वेळ नाही. सकाळ दुपार संध्याकाळ तुपातला शिरा, बदामी शिरा, काय काय टाकून शिरा, काय काय खातोय आता सगळं खायचं बंद करायचं. ज्याला 6 महिन्यात देव पाहिजे त्याने खायचं बंद करायचं. आता काय करायचं? आता फक्त कवट बघायची आणि बोरीच्या आठवड्या कुठून खायच्या, कुठून. वरचं साल पण खायचं नाही. किती? 1-2 महिने. आणि जप करीत राहायचं महाराज. त्याला देव पाहिजे. 2 महिन्यानंतर त्याने ते पण खायचं बंद करायचं. आता वाळलेली पानं आणि वाळलेलं गवत, हा देव पाहिजे त्यावेळेस पाहिजे असेल, पण आता फक्त कथा झाल्यानंतर थोडं वाळलेलं गवत खाऊन बघा कसं लागतंय ते. आणि जप करायचा महाराज. 6 महिन्यात देव पाहिजे असेल तर आता पुन्हा ते वाळलेलं गवत आणि पालाही टाकून द्यायचा महाराज. जप चालू ठेवायचा. आणि आता फक्त सकाळी एकदा पाणी प्यायचंय, संध्याकाळी एकदा पाणी प्यायचंय. 2 महिने. किती महिने? 2 महिने फक्त पाणी आणि जप करायचा महाराज. पाहिजे असेल तुम्हाला तर सांगितलं बरे. कोणाला पाहिजे? आता पोटवर केलं का नाही? आता पाहिजे ना? हा, मी जेवढं सांगितलंय ते नंतर बघा. पण आता पाणी सोडून द्यायचं, फक्त श्वास घ्यायचा हवेवरती आणि ओम नमः शिवाय. अरे देव जर इतका सोपा असता, साधा असता, तर ऋषी मुनी सिद्ध साधू संत यांना घोर 12-12 वर्ष एका अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्याच करावी लागली नसते महाराज. देव इतका सरळ आणि सोपा नाही महाराज. देव बाजारातला भाजीपाला नाही महाराज. त्यासाठी शरीर जायचं लागतं, शरीर जाळावं लागतं महाराज. अलग लक्षामध्ये तपश्चर्या करावीच लागते, गाडावी लागते. ते मोलाच्या प्रित्यर्थ ते उपासना करत होते. आणि मग भगवान महादेव प्रसन्न झाले. भगवान महादेवांनी प्रश्न मांडला त्यांच्या पुढे, तुम्हाला दुःख देणारा 100 वर्षाचा पुत्र हवा की तुमची कीर्ती करणारा 12 वर्षाचा मुलगा हवा? ते म्हणले 100 वर्षाचा जन्माला येऊन त्रासच करणार असेल तर तो नको, आम्हाला 12 वर्ष पाहिजे, तर तो कीर्ती करेल. मुलगा झाला महाराज त्यांना. आणि मुलगा झाल्यानंतर 11-11.5 वर्षाचा तो झाला. आणि त्याची आई रोज त्याच्याकडे पाहून रडू लागले महाराज. रोज त्याच्याकडे पाहिजे रडायची, आक्रंद करायची, रडायची. त्याच्या डोळ्यातून असूच्या धारा. त्या बालकाला कळत नव्हतं की आपली आई माझ्याकडे पाहून अशी रोज का रडू लागते. कारणही काय नाही, मला दुःखही काय नाही, पण ही रडते का? ते बाळ त्याच्याकडे गेले आणि सांगितलं, आई तू का रडतेस माझ्याकडे पाहून? का रडतेस? रोज का रडतेस? काही नाही बाळा. असं पान पलटत ती पुढे चालायची महाराज. आता फक्त आयुष्यातले 2च दिवस राहिले आणि तो काळ होता महाशिवरात्रीचा महाराज. आता ते मुलगा म्हणला, आई मला सांग बरं, आज तर तू दिवसभर रडते, का रडते माझ्याकडे पाहून? का रडते? रडण्याचं कारण सांग. त्यावेळेस त्या बालकाने आईने सांगितलं, बाळा तुझं 12च वर्ष आयुष्य आहे. किती वर्ष आयुष्य? 12 वर्ष आयुष्य. आणि त्यातले फक्त आता 2च दिवस शिल्लक राहिलेत. आणि म्हणून तुझ्यासारखा गुणसंपन्न सात्विक मुलगा 2 दिवसामध्ये माझा नसणार आहे. आणि म्हणून मी रडते, म्हणून मी आक्रंदन करते, म्हणून माझे या ठिकाणी तुझ्याकडे पाहून रडण्याचा. आई रडू नको. ज्या महादेवाच्या कृपेने मी प्राप्त झालोय ना, त्या महादेवाच्या कृपेनेच माझं आयुष्य मी वाढून घेतल्याशिवाय राहणार नाही. ऐका बरं.
महाशिवरात्रीचा दिवस उजाडला आणि ते बालक सकाळपासून जे पिंडीला असं बिलगून बसलं माय ज्यांना मारायचं नाही त्याच्यासाठी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ते मार्कंडेय त्या पिंडीला जे बिलगून बसलं महाराज, ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. पिंड सोडले नाही महाराज त्याने, पिंड सोडले नाही त्याने. आणि ज्याची वेळ संपते त्याला इथं राहता येत नाही महाराज. यमदूत येऊन उभं राहिलं तिथं, त्या शिवालयाच्या समोर यमदूत येऊन उभं राहिलं आणि आता फासा टाकावा, फासा टाकावा. या मुलाचं आयुष्य तर संपलेलं आहे, आता फासा टाकावा. पण ज्याने त्याला पकडलंय तो आपलाही बाप आहे. आणि जर चुकून फासा जर त्यांच्या गळ्यामध्ये पडला तर आपलं काय खरं नाही. यम महाराज घाबरलं, थांबलं यम थांबलं. पण तो म्हणला की त्यानेच तर आपल्याला हा ड्युटी दिलेली आहे की जे ज्याचं आयुष्य संपलंय त्याला उचलायचं. म्हणून त्या यमदूताने महाराज विचार केला नाही, असा फासा टाकला. त्या मुलाबरोबर फासा महादेवांच्या पिंडीतही पडला आणि महादेव त्याच्यातून प्रगट झाले. महाराज काय ते नटरंग रूपाळ भगवान महादेवांचं. जितका भोळा समजताना तितका भोळा नाही महाराज. अरे ज्याचं तिसरं कमल नेत्र उघडून जो कामाला जाळू शकतो तो काय साधारण नाही आहे. हे सगळं ब्रह्मांड. ज्यावेळेस सतीचा मृत्यू होतो महाराज, त्यावेळेस तर त्यांचं काय थरारक त्या ठिकाणी मृत्यू होतं महाराज. काय थरारक मृत्यू होतं. त्या दक्ष प्रजापतीचा यज्ञ विध्वंस केल्यानंतर भगवान महादेव तो नटरंग शिव 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 हे हो शिव 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 आदि अनंत शिव, आदि अनंत शिव भोले महादेवा. आदि अनंत शिव, आदि अनंत शिव भोले महादेवा. शैल शूल शृंग विशाल जटा जूट चंद्रहार. शैल शूल शृंग विशाल जटा जूट चंद्रहार. लिंग की रंग लाल विमल नीर बाजे. लोचन की गोरी गाल चंदन सिंदूर गुलाल. बाजे रे डमरू बाज डम 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 डम. काले बाग धासिलाट, धासिलाट धासिलाट. हिक 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 हिनो, हिक 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 हिनो. बाजे रे विष्णु कमर साजे. लोचन की गोरी गाल चंदन सिंदूर गुलाल. बाजे रे डमरू बाज डम 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 डम. भोलेनाथ 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 भोले 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 भोलेनाथ. महाराज एवढा क्रोध आहे भगवान महादेवांना. राग कधी येतो माहितीये? आपल्या भक्ताला त्रास दिल्यानंतर. भगवान महादेव त्या मार्कंडेयाने जे पिंड पकडले होते त्याच्यातून प्रगट झाले. असं उग्र रूप, डोळ्यातून अशा अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडतील अशा पद्धतीने लाल बुंद झालेले डोळे, जटा हिसकटलेल्या हातामध्ये त्रिशूळ डमरू. एवढा राग आला. अरे मी या सृष्टीचा संहार करता भगवान महादेव आणि माझ्यावरती फासा टाकतोस.
देवा क्षमा असावी, क्षमा असावी, भगवान क्षमा असावी, क्षमा असावी. पण तुम्हाला ज्या बालकाने पकडलंय ना त्याचं आयुष्य संपलेलं आहे, त्याला नेण्याकरता मी हे सगळं कृत्य केलंय. कळत नाही त्याला कोणी पकडलंय, त्या बालकाने कोणाला पकडलंय माहिती नाही तुला. आणि तेव्हापासून महादेवांनी त्या यमदूताला सांगितलंय, ऐकताय का तुम्ही सगळे, यमदूताला सांगून ठेवलंय, त्या महाशिवरात्रीपासून सांगून ठेवलंय की महाशिवरात्रीच्या रात्री जे मला असे पकडून बसतील ना, पूजा करतील ना, त्यांना मारण्याचा अधिकार फक्त माझा असेल. जा माघारी, आता याला जेवढं आयुष्य आहे ना ते मी देईल म्हणले, तुझी काय आयुष्य गरज नाहीये. म्हणून जास्त काळ जगण्याकरता महाशिवरात्रीची पूजा खूप महत्वाची आहे महाराज. धनजे ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य जे ऐकती रात्रीची कथा. भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान. भोग भोग्य ज्ञान वाढेल संतान. काळकरी चरण सेवा करी त्यांची. काळकरी चरण सेवा करी त्यांची. धन्य रे ऐकती शिवरात्रीची कथा. धन्य रे ऐकती शिवरात्रीची कथा. बस मला जे शिवरात्रीला महाशिवरात्रीला पकडून ठेवतात, बेलपान वाहतात, पाणी वाहतात, तांदूळ वाहतात, जवस वाहतात, मूग वाहतात, ते तीळ वाहतात, याला तो नाही न्यायचं. मी सांगन याचं आयुष्य कधी आहे, याला तो मध्ये नाही करायचं. मला जे पकडतात ना महाराज, त्या मार्कंडेयाला किती आयुष्य भेटलं माहिती आहे का? 14 कल्प आयुष्य त्याला दिलं महाराज भगवान महादेवांनी. म्हणून ज्या शिवाची तुम्हाला उपासना करायची त्याचा स्वभाव भोळा आहे, सामर्थ्य चक्रवर्ती आहे, काम क्रोधासारखे विकार त्याच्या जपाने नाहीसे होतात, 4 पुरुषार्थ प्राप्त होतात, धर्म अर्थ काम मोक्ष, आणि शेवटी मोक्ष. आयुष्य संपलेलं असलं तरी महादेवांच्या बळावरती ते प्राप्त होतं. अशी कथा मार्कंड्यांची कथा आहे महाराज. बस आता कथा आपण थांबू. तुम्ही सगळं साहित्य घेऊन आलात बघा की माझ्याकडे. आता साहित्य घेऊन आला तुम्ही सगळे? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. आणलंय काय काय आणलंय? चिताभस्म कुणी आणलंय? चिताभस्म मेलेल्या माणसाचे राग कोणी आणले? काशीला भेटते बघा, विकत भेटते. महादेव सर्वात जास्त लवकर प्रसन्न जर कशाने होत असतील, अमावस्याला जे मरतं आणि ज्याला जाळायला जे जातात, आणि त्या अमावस्याच्या रात्री मेलेल्या माणसाची राख ज्या भगवान महादेवांच्या अंगाला लागते ना, ते लवकर प्रसन्न होतं महाराज. असं का बघा माझ्याकडं? खरं सांगितलं मी. चिताभस्म ले पहा. चिताभस्म खूप महत्वाची गोष्ट आहे. असो, तुमच्या पुढं जे पार्थिव शिवलिंग आहे बनवलेलं तुम्ही, ते असं उत्तरेकडं अशा पद्धतीने जसं आहे आपल्या गावात त्या पद्धतीने त्याची मांडण्याची रचना करा. केलेली आहे सगळ्यांनी, केलेली आहे का? इकडचे सगळ्यांनी उलट पालट मांडू नका, वेळ खर्च वायाला जाऊन देऊ नका. नाही तर आपल्याला उलट पालट्याची लय सवय महाराज. आलं लक्षामध्ये? जसं शिवलिंग मांडले तसं पानाचे 2 विडे आणलेले असतील तर पानाचे विडे त्या पाटावरती मांडून घ्या. पानाचे विडे. आता मी सांगितलं होतं की दिवा मी सांगितल्यानंतर लावा. आता ह्यांनी परत कशाने दिवा लावायचा बरं? आता ज्यांनी आल्या लावलेला होता त्यांनी
पानाचे 2 इडे मांडून घ्या. तुम्ही आपलं संगीत थोडंसं असं स्लोमध्ये चालू ठेवा. बस एवढंच. अगदी अल्पशा वेळेमध्ये आपल्याला रुद्राभिषेक या ठिकाणी करायचा आहे. आणि रुद्राभिषेकाची फलश्रुती भगवान महादेवांचा खूप मोठा कृपा आशीर्वाद. भगवान महादेवांचं हृदय म्हणजे एकादश रुद्र आहे महाराज, लक्षात घ्या. तुम्हाला कोणालाच काय सांगायचं नाही. तुम्ही ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. तुम्ही किती हुशार आहात ते फक्त तुमच्या घरातल्या लोकांनाच माहिती आहे. मी सांगतोय तेवढंच ऐका फक्त. तुम्ही शेजारच्याला काही सांगू नका. सर्वांनी जप करत पूजा करायची आहे. आणि दीर्घ श्वासामध्ये जप केल्यानंतर लवकर फलश्रुती हे पण ध्यानात घ्या. नमः शिवाय. जप करायचा आहे तुम्ही करायचं आहे. मी मंत्र म्हणतो, तुम्ही जप करायचा आहे. जप करायचा आहे. जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत जप करीत. पानाचे इडे मांडले का? पानाचे इडे मांडले का? त्याच्यावर काय काय मांडले? सुपारी मांडली का? खोबरं मांडले का? खारीक मांडली का? चांगली मांडली का? चांगली मांडली का? नाही तर पूजेचं साहित्य देतात दुकानदार महाराज. खिडकी सुपारी, खवट खोबरं. देवाला देत असताना चांगलं देत चला. देव तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. अरे लक्षामध्ये. पण देवाला म्हणून तशा पद्धतीने वागू नका. आता जर तुम्ही 2 इडे मांडलेले असतील तर तुम्ही तुमच्या तांब्यातल्या पाण्याने करंगळी पसलं जे बोट आहे ते असं तांब्यात बुडवायचं आणि दोन्ही डोळ्याला 3दा पाणी लावायचंय. अपवित्र पवित्र वा सर्वस्तंग तोपी वा ह्यातरम शुची. तेवढं झालेलं असेल तर हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचंय. भस्म लावलेलंच आहे. महाराजांनी अगोदरच ती तयारी करून घेतलेली आहे तुमची. डाव्या हातामध्ये चमचा घ्यायचा आहे आणि 3दा आचमन करायचंय. 4थ्या वेळेस पाणी तामणामध्ये सोडून द्यायचंय. आता मला वाटतं की पंचामृतला आता चमचा असेल. आता तो नाही. जमतंय काय नाही. फक्त एकच प्रमाण म्हणत राहायचं, शिव भोळा एवढंच म्हणायचं आणि सगळं करीत राहायचं. आचमन करायचंय. डाव्या हातात चमचे घ्यायचा, त्याने उजव्या हातावर पाणी घ्यायचं, 3दा प्यायचं. 4थ्या वेळेस तुम्ही जर तामण आणलं असेल तर त्या तामणामध्ये 3 पळ्या घालून घ्या. प्यायचंय 3 वेळेस. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. आता 3 पळ्या त्या तामणामध्ये सोडून द्या. ओम गोविंदाय नमः, विष्णवे नमः, दशनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, वर्धाय नमः, प्रशस्ताय नमः, दक्षिणाय नारायणाय नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः, श्री रुद्रदेवताभ्यो नमो नमः. सोडलं का? हातावरती तांदूळ घ्यायचे, त्याच्यावर 1 पळी पाणी घालायची. डावा हात त्या तांदळाला लावायचा खालून. पूजा मनापासून उत्तम करायची. पूजा ते करावी मनाची उत्तम. मनामध्ये संकल्प धारण करायचा, हे महादेवा, माझ्या मागं लागलेली पीडा असेल, माझ्या मागं लागलेलं संकट असेल, माझ्या मागं लागलेल्या सगळ्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या मुक्त व्हाव्यात. याकरता मी 7 दिवस शिव महापुराणाची कथा श्रवण केलेली आहे. माझ्या जीवनामधलं सगळं दुःख नष्ट व्हावं आणि याच जन्मामध्ये कधीतरी तुझं दर्शन मला प्राप्त व्हावं असा मनामध्ये संकल्प धारण करायचा आहे. हरी ओम. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुनाथाय प्रवर्तमानस्य द्वितीय प्रधार्थ विश्वरः कल्पे वसुंधरे युगदचे कलियुग प्रथमचन्य जंपदुबे भरतवर्ष भरतखंडे दक्षिणापंत्य दंड गोदवर्या सोडायचं नाही. गोदवर्या दक्षिण तीरे गोदरा ग्राम क्षेत्रशैली महान शके 1947 विमल नाम संवत्सराः पौष मासे द्वितीया तिथी रविवार शुभ पुण्यतिथो यथा यथा स्थान ग्रहेषु यथा यथा स्थान तिथीषु ग्रहेषु
माझ्या मागं म्हणायचं आत्मनः वेदोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य भय आयु आरोग्य ऐश्वर्य देवदार्थंच श्री रुद्रो देवता प्रीत्यर्थम श्रीमद शिवमहापुराण कथा सांगता सिद्ध्यर्थम सकल मनवांचित फल प्राप्त्यर्थम सकल पीडा निवारणार्थम श्री रुद्रो अभिषेक अहम रुद्रो देवता प्रीत्यर्थम मनपूर्वक करिसे. त्या तामणामध्ये सोडून द्या. तामण आणलं नसेल त्याने पाटावरती सोडा. पाट आणला नसेल त्याने माझ्या डोक्यावर सोडा. सोडलं का? हा. आता तुम्ही जे 2 विडे मांडलेले आहेत त्या 2 विड्याला करंगळी बसल्या बोटाने पाणी लावायचंय. 2 त्या सुपारीला पाणी लावायचंय. गंध लावायचंय. भस्म लावायचंय. पुष्प व्हायचंय. अक्षता व्हायची आहे. कापसाचं वस्त्र आणले असेल वास्त्र व्हायचंय. नसेल अक्षता व्हायची आहे. पंचामृत खडीसाखर नैवेद्य ठेवायचा आहे. 3दा पाणी फिरवायचं आहे. वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सोमो कश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकाः लम्बोदरश्च विघ्नविनाशो विनायकः धूम्रकेतुर्गणाध्यक्ष बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि पठेस्मयादपि विद्यारम्भे वाहे च प्रवेशे निर्मे तथा सङ्ग्रामे सङ्कटे विघ्नदर्शन जायते शुक्लाभरधरं देवं शिशोरं च दुर्प्रसन्नवदनं ध्यायतनोपशान्तये. गणपति देवताभ्यो नमः. पंचायतन देवताभ्यो नमो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षतम पुष्पम समर्पयामी. आता अगरबत्ती लावायची. दिवा लावायचा. अगरबत्ती दिवा वाळायचा आहे. धूपम दीपम समर्पयामी. नैवेद्यम समर्पयामी. पंचामृत खडीसाखर नैवेद्य ठेवायचा. विड्यावरती पाणी फिरवायचंय. ओम प्राणाय नमः स्वाहा अपनाय नमः स्वाहा व्यानाय नमः स्वाहा वदनाय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः स्वाहा कर्मप्रस्थम समला समर्पयामि हस्तप्रक्षण समर्पयामि नमस्कारम करोमि. सगळ्यांनी गणपती बाप्पांना असा हात जोडायचा आहे. गणपती शिवाय महादेवापर्यंत जाता येत नाही हे लक्षात ठेवा. मुलगा असला तरी मनामध्ये संकल्प धारण करायचा. गणपती बाप्पा खूप त्रास आहे रे संसारामध्ये. याच्यातून थोडं मुक्त करण्याचा प्रयत्न करा. असा मनामध्ये संकल्प. हात जोडा. हात जोडा गणपती बाप्पांना. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वतो ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यमृतं मच्मि सत्यं मच्मि अवत्वं ममक्तारं हो श्रोतारं हो दातारं हो दातारं हमानुचानमो शिष्यमो पश्चातातौ परस्तातौ उत्तरतातौ दक्षिणतातौ चोडतातौ धरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादिदेवसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वजायते सर्वं जगदिदं तत्त्वतिष्ठति सर्वं जगन्मयश्चिते सर्वतपत्येते त्वं भूमिरापोनिर्वह त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयादेता त्वं धेत्रयादेता त्वं कालत्रयादेता त्वं मूलाधारनित्यं त्वं नक्षत्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणाधिं पुरुमुच्चारि वर्णाधिं धनस्वार परतरः अर्ध्यन्तुलसीतं तारेण रुद्धमेत त्वं स्वरूपं ककार पुरूपं कारमधनु अनुस्वार चन्द्ररूपं बिन्दुरूपनाद सन्धानं सहिता सन्देहे शेषा गणेश विद्या गणक्रोचेः निश्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं रतं चवर्तं हस्तविभ्राणं मशकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासजं रक्तगन्धं युक्ताङ्गं रक्तपुष्पैः पूजितं भक्तानुकम्पितोद्भूतं च सृष्टान्त प्रकृते पुरुषात् परमेव ध्यायति नित्यं सगुणम्बराः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्तेस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने श्रीवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपतीवरती अक्षता व्हायची. पुन्हा अजून एकदा दर्शन करायचं गणपती बाप्पांचं. झालं. अगरबत्ती दिवा शेजाऱ्या पाजाऱ्याला लावू नका. चुकून पण लावू नका आणि मोठा म्हणता अजिबात लावू नका. झालं असेल तर हातामध्ये आता अक्षता घ्यायची आणि शिवलिंगावरती अक्षता या 3 बोटांनी व्हायची. 2 बोटं सोडून द्यायची. करंगळी एक सोडायची आणि 2 नंबरचं बोट एक सोडून द्यायचं आणि 3 बोटांनी अक्षता अशी वाहून द्यायची.
आगत्य देवदेवेशो देवताः शिव श्री रुद्रदेवताभ्यो नमः आवाहनं समर्पयामि. आवाहन पूर्वक त्या ठिकाणी सोडलं का? लक्ष द्या. उगे येडे गाबळ्यासारखं काहीतरी पूजा करीत जाऊ नका. रोज तुमच्या घरातल्या देवांना गरम पाणी का गार पाणी आणि तुम्ही अंगास आहे. वा वा. आता झालेलं असेल तर तुळशी पान आणलेलं असेल, बेल पानाचे असेल, एक एक बेलपान किंवा तुळशी पान त्या ठिकाणी महादेवावर वाहून टाकायचं. अगोदरच तुमच्या मनाने काही फुलं फिलं वाहू नका. तुळशी पान असेल, बेलपान एक ते वाहून टाका. नाना रत्न समायुक्तम कारशोतम आसन देवते प्रत्यम कृतम रुद्रदेवताभ्यो नास्नार्थे तुलसीपत्रम बेलपत्रम समर्पयामी. नसेल अक्षता वाहा, नसेल आपल्या फुलाची पाकळी वाहून टाका. आता 3 पळ्या पाणी घालायचे. थोडं थोडं टिपका टिपका पाणी सोडून टाका. पाद्यम गृहान देवी सर्वशंभः भक्त्या समर्थ लोक नमस्ते हे रुद्रदेवताभ्यो नमः. पाद्यम समर्पयामी. पळीमध्ये पाणी घ्यायचं. आता झालेलं असेल ते तर पळीमध्ये पाणी घ्या. त्याच्यात सगळं गंध मिक्स करा. गंध मिक्स करा. त्याच्यामध्ये गंध घाला. पळीमध्ये गंध घाला. सगळ्या प्रकारचा गंध घाला. पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात गंध आणि सोडा मांडल्यानंतरच सोडा. लगेच सोडू नका. फुलाची पाकळी पण त्याच्यामध्ये घ्या. थोडी फुलाची पाकळी, अक्षता पण थोड्या घ्या. नंतर ते सोडून टाका. नमस्ते देवदेवेश नमस्ते धर्मतरः नमस्ते जगदघंपरिवृतम् रुद्रदेवताभ्यो नमः. अर्घ्यं समर्पयामि. सोडून द्या. आता पळीमध्ये पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये कापराची वडी थोडीशी चुरगळायची, त्याच्यामध्ये टाकायचं. कापराचं पाणी त्या ठिकाणी सोडायचं महादेवांवरती. कर्प्रवाशितं द्वयमन्यकेन समावृतम् आचमन जगन्नाथ वैदिताः रुद्रदेवताभ्यो नमः. आचमनीयं समर्पयामि. झालं का? झालं का? पाया पडा. आता एकदा पाया पडा. एकदा हात जोडा. एकदा आता पळीमध्ये पाणी घ्यायचं. पाणी त्या वरती लिंगावर टाकायचं आणि खाली एकदा टाकायचं पळीने पाणी. गंगा सुरदेवा पैष्णजले स्नान दशमे दिवसांनी पुरुषमे रुद्रदेवताभ्यो नमः. जलस्नानं समर्पयामि. आता पंचामृताच्या 3 पळ्या घालायच्या वरून खालीपर्यंत. कामधेनु समद्भुतं सर्वजंगम ब्रह्मणं नश्वपयं स्नानं गृहीतं रुद्रदेवताभ्यो नमः. पयस्नानं समर्पयामि. अनंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. हे चांगलं पाणी खाली लगेच घालायचं एक पळीवर. चंद्रमंडल संकाशं सर्वदे देहे स्नानते मया भक्तेश्वर प्रतिकृतं दधे स्नानं समर्पयामि. अनंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. अज्जं सुरानं महाराज्यं वरिष्ठमाज्यं पवित्रं स्नानं गृहीतं वृतस्नानं समर्पयामि. अनंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. मध आणलेलं असेल मध घाला. तूप आणलेलं असेल तूप घाला. दही आणलेलं असेल दही घाला. नसेल पंचामृत असेल पंचामृताच्या 3 पळ्या घालून टाका. बारकी साखर आणलेली असेल साखर घाला. सर्व औषधी समत्पन्न पेशं दुर्स्थानात प्रेषामि कृतां परमेश्वराः रुद्रदेवताभ्यो नमः. मधुस्नानं समर्पयामि. अनंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. हे चांगलं पाणी घालून टाका. साखर घाला. एकशदंड समद्भुतं देशग्रहणीं स्नामे वक्तप्रतिभो सुरेश्वराः शर्करा स्नानं समर्पयामि. अनंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. हे चांगलं पाणी घालून टाका. आता थोडं भस्म चुरगळायचं एका कडेचं आणि ते त्या सगळ्या लिंगांवरती टाकून द्यायचं भस्म. कर्परायला समायुक्तं सुगंधर संयुक्तं गंधोदकमयं स्नानं गृहीतं रुद्रदेवताभ्यो नमः. गंधोदक स्नानं समर्पयामि. अनंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आता एक फूल घ्यायचं आणि फुलाने शिवलिंग पुसून काढायचं. काढलं का? काढलं का? हा. आता उजवा हात त्या शिवलिंगावर ठेवायचा. डावा हात आपल्या हृदयापाशी धारण करायचा. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वर ऋषे रोगम छंदासे परा प्राणशक्ति देवता ओम बीजम ह्रीं शक्ति क्रोम किलकम श्रीमदस्य प्राणप्रतिष्ठा विनियोगाः. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लम मम शम सम हम लम शमः क्रोम ह्रीं क्रोम ह्रीं आम हंसः सोहम अश्यामृतो प्राणो इह. ओम आम ह्रीं क्रोम अम यम रम लम मम शम सम हम लम शमः क्रोम ह्रीं क्रोम हंसः सोहम श्रीमदन्दस्य जीव इह स्थिताः. ओम
आम ह्रीं क्रोम आम यम रम लम मम शम सम हम लम शमः क्रोम ह्रीं आम हंसः सोहम मः श्रीमदन्तस्य सर्वेन्द्रियाणि वामनचक्षुस्तोत्र जिह्वा घ्राण पाणी पाद पैवस्थानी गोह सुखम चिरंतिष्ठन्तु स्वाहा. असा हात फिरवायचा त्याला आपल्या शिवलिंगावरून असा हात फिरवायचा. असा हात फिरून टाका. फिरवला का तोप असेल तर थोडं तोप करंगळी पसल्या बोटाने त्या वरच्या शिवलिंगाला लावा आणि पुनश्च एकदा हात ठेवा वरती आणि माझ्याबरोबर ओमचा उच्चार करा. डावा हात हृदयापाशी आणि उजवा हात शिवलिंगावरती ठेवा आणि ओमचा उच्चार करा माझ्याबरोबर. ओम 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 सोडा आता भस्म लावायचं. थोडं एक बेलपान वरती डोक्यावरती ठेवायचं. भस्म लावा डोक्यावरती बेलपान ठेवा. गंध हळद कुंकू लावायचं चंदन लावायचं वर बेलपान ठेवायचं. बेलपान ठेवा वरती. ठेवलं आणि अगदी थोडं थोडं पाणी शिवलिंगावरती सोडायचंय बघा पळीने. थोडं थोडं एकदम किंचित. मी सांगितल्यानंतर सोडायला सुरुवात करा. गुलाबजल गंगाजल आणलं असेल ते पाणी मिक्स करा. आता गुलाबजल गंगाजल तुम्ही जर आणलं असेल तर त्या अभिषेकाच्या जलामध्ये ते पाणी सोडा. असं झाकण काढून सोडा. झाकण फवारा हाणू नका. झाकण काढा त्याने वरून टाका. दूध आणलेलं असेल कोणी गावरान गायचं तर ते दूध सोडा. आणि कधीही महादेवांना दूध अर्पण करत असताना दुधाचा अभिषेक करत असताना गावरान गायचं दूध वापरत चला. जरशा गायने देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीये. लक्षात ठेवा. असेल तर हा चालू करा. थोडं थोडं एकदम किंचित. जास्त सोडू नका. ओम आपाताल नभस्थलांत भुवन ब्रह्मांड माविस्फुरत ज्योति स्फटिकलिंग मौल विलसित पूर्णेन्दु मांतामृते अस्तो काप्लुतमेकमिषमनिशं रुद्रान्वा काञ्चपन् ध्याये दीप्सित हे द्रुतपदं विप्रोऽभिषेक शिवं ब्रह्मांड व्याप्त देहा भासित मूर्छा भासमाना भुजंगे कंठे काला कपार्ध कलित शशिकला चंड कोदंड हस्ताः द्रक्षा रुद्राक्षमाला प्रणतभयहरा शाम्भवा मूर्तिभेदाः रुद्रा श्री रुद्र सूक्त प्रकटित विभवना प्रयच्छन्तु सौख्यम. आणि पाणी घालत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत म्हणत सोडा. तुमचाही अभिषेक होईल त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने. जप चालू ठेवा. जप ओम नमः शिवाय म्हणत सोडा. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम गणानात्वा गणपति गुं हवामहे कविना कविमुपस्रवस्तं ज्येष्ठराजं ब्रह्मणाः ब्रह्मणस्पद आनाः शृणो नितिभिषित साधनं. ओम नमो भगवते रुद्राय. नमस्ते रुद्रामन्याव उतोत ईश्वे नमः. नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुदते नमः. यातयेषु शिवतमा शिवं बभुवते धनोः शरव्वा शिवा शरव्या यातवतया नो रुद्रमृडय याते रुद्र शिवा तनुरघोरा आपापकाशनी तया नस्तनवा शन्तमया गिरिशन्ताभिजाकशीः या निशं गिरिशन्त हस्ते विभर्षस्तवे शिवां गिरित्रता कुरुमाहेसि पुरुषं जगत शिवेन वचसत्वा गिरिशच्छावदामसि यतान्नाः सर्वजमं सुमसा सताः अदवचदधिवक्ता प्रथमो दिव्याभिषेक अहिश्च सर्वाञ्जं वयन्त सर्वाश्च यातु धन्याः असौ यस्ताम्रो अर्णवत बभ्रो समङ्गलाः
एचेमा रुद्र अभितो दिक्षु श्रुताः सहस्रशुवैषा हेड ईमहे असौ यवसर्पति नीलग्रीवो विलोहितः उदैन्नं गोपा आदृश्यन्नादृश्यन्नुदारयः उदैन्नं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मिडुषे अतये अस्य सत्वं सत्त्वानुहं तेभ्यो करं नमः प्रपंच धनमनस्तमो रात्रिर्यजाम्याश्चेते हस्तैश्वरा परता भगवप अवतत्य धनुस्त्वा सहस्राक्षशतेषु ते निषदे शल्यानां मोखा शिवनसुमना भव विज्जं धनुः कपर्दिनो विशल्यबाणवा उत अनेशेनेश अवरंसङ्गतिः याते हेतिर्मृष्टं हस्ते बभूते तनोः तयास्मान् वितकमयं भक्षमया परिम्भुज नमस्ते अस्तमायुधायाना तताय धृष्णवे उभभ्यां उदते नमो बाहुभ्यां तव धन्वने परिधन्वनो हेतिरस्मनक्तु विश्वताः अतो ईश्वधारे अस्मन्य देहि तमा शंख वाजवोत्सवामध्ये म्हणे तुम्ही पाणी सोडा. तुमच्याकडे काही शंख आहे का इकडे बघायला? बासरी मध्ये नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकलानिकालाय कालाग्निरुद्राय त्रिकालाग्नि नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. नमो हिरण्यवाहवे सेनान्यधीशाञ्च पतये नमो 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 वृक्षभ्यो हरिकेशभ्यः पाशूनां पतये नमो नमः सस्मिञ्जराय द्विषिमाधेपधीनां पतये नमो 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 बब्लुषाय विधान्नां पतये नमो 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 हरिकेशयोपवितने पुष्टानां पतये नमो 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 भवस्य हेतये जगतां पतये नमो 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 रुद्रायुताय विनेक्षेत्राणां पतये नमो नमः सूताय हन्ताय वनानां पतये नमो नमः रोहिताय सपतये वृक्षाणां पतये नमो 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 मंत्रिणे वाणिजाय कक्षानां पतये नमो 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 भवन्तये वार्यषदोषिधनां पतये नमो नमः ओचर्घोषाय ग्रन्थयत्ते पत्तीनां पतये नमो नमः कृष्णवीताय धावते सद्मानां पतये नमः नमः सहमानाय नेमिद्धेन अविद्धेनां पतये नमो नमः ककुभाय निशिङ्गिने स्तेनानां पतये नमो 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 निशिङ्गिने इषुतमते तस्कराणां पतये नमो 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 वञ्चते परिवञ्चते सायोनां पतये नमो 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 निचरवे परिचारण्यां पतये नमो नमः श्रुका विभोजिका शब्दमुष्णान्तानां पतये नमो 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 शमध्वनक्तं चरदभ्यः प्रकृन्तानां पतये नमो नमः उष्णिशिने गिरिचराय कुलुञ्जानां पतये नमो नमः. ॐ नमः शिवाय. जप चालू ठेवायचं आहे. यशमताभ्यो धनमादिभ्यो नमो नमः अधनमाभ्येप्रधनाभ्यो नमो नमः ऐचतभ्यो विश्रुतभ्यो नमो 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 शतभ्यो विदुतभ्यो नमो नमः आशनेभ्यः शयनाभ्यो नमो नमः स्वप्नजागृतभ्यो नमो नमः स्थितिधावद्भ्यो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यो नमो नमो नमः अश्वेभ्यो अशुभद्भ्यो नमः नमः आवेदनेभ्यो विदन्तिभ्यो नमो नमः अवगण्याभ्यो नमो 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 ग्रसेभ्यो ग्रतपतिभ्यो नमो 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 व्रातेभ्यो व्रातपतिभ्यो नमो 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 गणेभ्यो गणपतिभ्यो नमो 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 वीरभ्यो नमो 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 मतभ्यक्षरभ्यो नमो 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 रथेभ्यो अर्थभ्यो नमो 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 रथेभ्यः रथपतिभ्यो नमो नमः सेनाभ्यः सेनाभ्यो नमो नमः शत्रुभ्यः संग्रहितभ्यो नमो नमः सक्षभ्यो रथकार्यभ्यो नमो नमः कुलालेभ्यः कर्मरभ्यो नमो नमः पुञ्जितेभ्यो निषादेभ्यो नमो नमः विषक्रतभ्यो धनक्रतभ्यो नमो 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 मृगेभ्यो श्वनिभ्यो नमो नमः श्वभ्यः श्वपतिभ्यो नमः. नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शतिकण्ठाय च नमः कपर्दिने च योक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय शतनमने च नमो गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो मृडुष्टमाय च यशुमते च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षेशे च नमो वृद्धाय च सवृद्ध्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नमो आशवे च जराय च नमः शीघ्र्याय च शिभ्याय च नमो उर्व्याय च वसन्याय च नमः श्रोत्याय च दिव्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च पराजाय च नमो मध्यमाय च पगल्भाय च नमो जगन्याय च बुद्ध्याय च नमो सौम्याय च प्रतिसर्याय च नमो यम्याय च क्षम्याय च नमो उर्व्याय च कल्याय च नमः श्लोक्याय च वसन्याय च नमो वन्याय च कक्षाय च नमः स्रवाय च प्रतिस्रवाय च नमः आशुषेनाय च शुरकाय च नमः शूराय च वन्दते च नमो वर्मणे च वरुतने च नमो बलवने च कवचने च नमो श्रुताय श्रुतसेनाय च
नमो द्वन्द्व्याय च हनन्याय च नमः कृष्णवे च प्रमुषाय च नमः धौताय च प्रहिताय च नमो निषङ्गिने च शुतमते च नमः तीक्ष्णवे च आयुधने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः स्वत्याय च पत्याय च नमः काट्याय च निप्याय च नमः स्वत्याय सदस्याय च नमः नाद्याय च वैशन्त्याय च नमः कोप्याय च वट्याय च नमः वर्षाय च वर्षयाय च नमः मेघ्याय विदुर्याय च नमः इग्र्याय च चातपयाय च नमः अत्याय च रश्म्याय च नमः स्तवाय च वस्तुपायाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपते च नमः उग्राय च भीमाय च नमः अग्निवधाय दुर्वधाय च नमः हन्त्रे च हनिये च नमः वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयो भवे च नमः शङ्कराय च महेश्वराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः स्थिर्त्याय च कुल्याय च नमः पर्याय च वर्याय च नमः प्रतर्नाय च उत्तरनाय च नमः आतार्याय च लद्याय च नमः शस्याय च भिन्याय च नमः शिखत्याय च प्रवह्याय च नमः हिरण्याय च प्रमथ्याय च नमः कीशीलाय च क्षणाय च नमः कपर्दने च पुलस्ते च नमः गोष्ठ्याय च क्रय्याय च नमः तल्प्याय च गिह्याय च नमः कट्याय च वृष्ट्याय च नमः रुद्ध्याय च विष्पयाय च नमः पाः सवय रदस्याय च नमः शुष्काय च हरित्याय च नमः लोप्याय च लोप्याय च नमः उर्व्याय च सुर्म्याय च नमः पर्णाय पर्णशद्याय च नमः पुग्रमानाय च पिङ्गते च नमः अख्यदते च प्रख्यदते च नमः किरिकेभ्यो देवाना हृदयेभ्यो नमः विष्णुकेभ्यो नमः चन्द्रेभ्यो नमः आनिर्हृतेभ्यो नमः अविकेभ्यः द्राते अन्धसस्पदे दरिद्रनीलोहित येषां पुरुषाणामेषां पशूनां मा भेर्मारो येषां किञ्चन मामत या ते रुद्राः शिवा तनोः शिवा विश्वाः भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे यमरुद्राय तवसे कपर्दिने क्षेद्वीराय प्रवरामये मध्यं यतान्नाः शमसद्वीपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्नातुरं मृडानो रुद्रतनो मयस्प्रदीः क्षेद्वीराय नमसा विधेमते यज्ञञ्च यष्टमनुराय जय पिता तदश्यां तव रुद्रप्रणितोः मानमहन्तमुतमानो अर्भकं मानवक्षन्तमुतमानो उक्षेतं मानवधिपीतनं मोतमातरं प्रिया मानस्तुरिषाः मानस्तुकेतनयमान आयुषो मान घोषो मान अश्वेश्वरीषाः विरन्मरुद्रभामितो विश्वन्तो नमसा विधेमते आराते गोग्नवत पुरुषग्नेक्षेद्वीराय सुं नमस्मेते अस्तु रक्षाचनाधीच देव भूयदाचन्नाः शर्म इच्च दुर्वाः त्वयि श्रुतं गर्दसुतं सुवान् मुर्गन भीममोदं मुग्रं मृडाजरित्रे रुद्रस्तवान् अन्यन्ते अस्मवन्तो सेनाः वैनरुद्रस्याः यतुनक्तो परिद्वेषेदमग्धायो अवस्थिरामग्धसुमनशाः मृडस्पोकायतनयाय मृडय मृडुष्टं शिवतमशुभन सुमना भव परमे वृक्षायुधं निदाय कृतिमसानाचार्यनाथं विप्रदाकहि विकरीद विलोहित नमस्ते अस्तु भगवाः यास्ते सहस्रहेत नमस्मनुताः सहस्राणि सहस्रदा भोस्रहेतयाः तासामिशानो भगव परचनामुखाकृतिः सहस्राणि सहस्रशे रुद्रादिभूम्यां देशा सहस्रधन्वानि तन्मसि अस्मिन् महतर्मे अन्देश भव आदिः नीलग्रीवाशतिकण्ठा शर्व अदक्षमाचराः नीलग्रीवाशतिकण्ठादिवरुद्रोपसृताः हे वृक्षेषु जन्विरा नीलग्रीवविलोहिताः हे भूतानामधिवयोऽपि शिग्घास्कपर्दिनाः यान्येषु विदन्ति पात्रेषु पिबतो जनानाः यदां वैद्रक्षवैलवृदायुधाः हे तीर्थानि प्रदन्ति सुखावन्दो निशिङ्गिनाः एतामन्तस्य भूयासश्च दिशु रुद्राभितस्त्रे देशा सहस्रधन्वानि तन्मसिः नमो रुद्रेभ्यो ए पृथिव्यां मे अंतरिक्षे देवेशामन्नं मातो वर्षमिषुतेभ्यो दश प्राचीर दश दक्षिणा दश प्रतिचिर दशोर्दिचिर दशोद्वास्तेभ्यो नमस्ते नम्रियन्तु देयं देशमेच्छन्देशितं मौल्यं ददामि हरिः ॐ मा त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं मुर्वारुक्मिवन्दनात् मृत्युमुक्षममृतातः यो रुद्रो अग्नयोऽप्सो यौषधेषु यो रुद्र विश्वभुवनाभ्येष तस्मै रुद्राय नमस्तु तमष्टिः सुधन्वाय विश्वस्य क्षयति देशजस्य यक्ष्वामहे सोमनाय रुद्रं नमो भृतवस्याः अयं मे हस्तो भगवन् भगवत्पराः अयं मे विश्वस्यं दृश्यमदर्शनाः एते सहस्रमुदं वाशामृतिमर्ताय हन्तवेतान् यज्ञस्य माया सर्वणमिजामहे मृत्युवे स्वाहा मृत्युवे स्वाहा ओम नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणं कृत्रशिरोतमा विषन्तगतिनिपाय स्वाहा नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि हरिः ओम शान्तिः 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 अजून एक बेलपान ठेवा वरती पटकन बेलपान ठेवा आणि तितकंच टिपकं टिपकं दार टाकायचं राहायचं थोडे थोडे हा तुम्ही बासरी वाजवा